आज सर आपल्याला सूर्य सिद्धांताविषयी सांगणार आहेत. कुठलाही विषय सोपा कसा करून सांगावा आणि विषयाची गोडी कशी लावावी हे आपण सरांकडनंच शिकावं. आणि सूर्य सिद्धांतासारखा एवढा अवघड विषय ही सर आपल्याला इतका सुंदरपणे शिकवत आहेत. तर सूर्य सिद्धांत हा खगोलशास्त्राशी संबंधित विषय आहे. जसे सूर्य, चंद्र, अन्य ग्रहांचे विविध नक्षत्रातून होणारे भ्रमण, गती, ग्रहण या सर्वांविषयीची सूत्रे यामध्ये प्रस्तुत केलेली आहेत. आपण अचूक असे भाष्य यांच्या सूत्रांनुसार करू शकतो. तर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, स्वागत आहे तुमचं. सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे. त्यामध्ये आमचे दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुवल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, इत्यादी कुलकर्णी, सर्व कुलकर्णी, सर्व सभासदांचं स्वागत आहे. आता तुम्ही सगळे अतिशय चांगल्यापैकी उत्तीर्ण झालेले आहात. म्हणजे फार छानपैकी तुमचं काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही चांगलं ज्योतिष शिकलेले आहात. आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण आणखी आणखी काही गोष्टी शिकणार आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये आजचा विषय जो आहे तो गेल्या वेळेला जसं आपण घेतलं होतं सूर्य सिद्धांतामधला तो विषय, त्याच्यामध्ये आजचा शनीबद्दलचा आपण हे करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण राहू बद्दलचा विचार करणार आहोत. ते पुढच्या सेशन पासून होईल. आणि त्या ह्याच्यामध्ये आता हे सगळे ग्रह आपण बघितलं तर त्यावेळेला आपण पहिल्यांदा गुरु बघितला होता, कारण तो कक्षेच्या पलीकडचा आहे. त्यानंतर कक्षेच्या पलीकडचा ग्रह जो आहे तो शनी आहे आणि जे काही छायाग्रह जे आहेत ते राहू आणि केतू. याबद्दल पण सूर्य सिद्धांतामध्ये तपशील आढळतो आणि त्याच्यावरून सुद्धा अतिशय चांगल्यापैकी कशा तऱ्हेने त्याचा विचार करावा आणि त्या ठिकाणी फलादेश करतेवेळी जातकाच्या जीवनामध्ये कशा रीतीने काही काही गोष्टी घडतील. आणि तुम्हाला कल्पना आहे की राहूचं आणि केतूचं जे भ्रमण आहे ते त्या ठिकाणी ते क्लॉकवाईज आहे, तर अशा ठिकाणी बाकीचे इत्यादी ग्रह जे आहेत ते अँटी क्लॉकवाईज चालतात. तर आता तशानंतर राहू केतूची गती जी आहे ती एकच असते आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते सूर्यादी ग्रह असल्यामुळे त्यांची गती जी सूर्याच्या भ्रमणावरती आणि स्थानावरती अवलंबून आहे. तसंच आपण ही जी पत्रिका आजची आहे ही पत्रिका सिंह लग्नाची पत्रिका आहे. मॅडम तारीख पहिल्यांदा लावा आणि नंतर पत्रिका लावा. तारीख सगळ्यांना कळू द्या. ज्यांना ज्यांना पत्रिका आली नसेल त्यांनी लिहून घ्या आणि त्याच्यानंतर मग पत्रिका तुम्ही त्याच्यामध्ये विचार करून व्यवस्थित कथन करू शकता. तुमच्या जातकाचा जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं आपण सुरुवात करू. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते नमस्ते. सर आज आमच्या इथे ना लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी अशी आत बाहेर करत राहील. ठीक आहे प्लीज ठीक आहे. मला पुन्हा एंट्री हो द्या. हो हो हो. ओके ओके, लाईटचा थँक्यू. प्रश्न नाही तो. याच्यामध्ये तुमचं नेट चांगलं असेल तर लाईटचा नाही तुमचा नेट वायफाय जातं आमचं. वायफाय आहे का तुमचा? हा बर. हा वायफाय वायफाय आहे. हा. लाईट गेले की आता नेटही चाललं जातं आमचं. इथे तारीख आहे 4/9/1968. वेळ आहे सकाळी 5:51. त्यानंतर व्यक्ती पुरुष आहे आणि जो जन्म आहे तो सोलापूरचा आहे. तर त्या ठिकाणी सिंह लग्न आलेलं आहे. मॅडम काढा पत्रिका, हे काढा चार्ट. इथे मॅडम हा आता ही सिंह लग्नाची पत्रिका आहे. तर सिंह लग्नामध्ये आलेले ग्रह कोणते आहेत तर गुरु आणि सूर्य आहे. आता हा गुरु सूर्य जो आहे तर त्यामध्ये आपण बघितलं तर एक त्रिकोणाचा अधिपती आणि एक केंद्राचा अधिपती ज्या वेळेला दोघं मित्र असतात आणि ते जेव्हा लग्नी येतात तर त्यावेळेला त्याचा एक योग तयार होतो आणि तो राजयोगकारक असतो. आता पत्रिकेमध्ये हा राजयोग निश्चितच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जातकाच्या जीवनामध्ये जे दुःख आलेलं आहे ते अति भयंकर आहे आणि ते कशामुळे आलं असेल तर त्या ठिकाणी आलेलं दुःख जे जातकाच्या जीवनामध्ये निर्माण झालं ते केव्हा झालं तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सप्तमेश जो आहे तो भाग्यस्थानामध्ये नीचेचा आहे आणि त्या ठिकाणी त्याची दृष्टी जी आहे तर ती लाभस्थानावरती आहे आणि मंगळाशी केंद्र योग आहे. पण शनी मंगळाचा केंद्र मंगळ जर पुढे असेल तर त्याची दृष्टी काही शनीवरती जात नाही. पण तो शनी जर मंगळाच्या ठिकाणी असता आणि शनी मंगळ भाग्याच्या ठिकाणी असतात तर एकमेकाचा दृष्टीचा कुयोग झाला असता असं आपल्याला व्यवस्थित बघता आलं पाहिजे. त्यानंतर ह्या इथे आपण बघितलं तर बुध केतू शुक्र ह्या 3 ग्रहांची युती आहे
तर त्यावेळेला जातकाचं भविष्य सांगते वेळी तुम्हाला कळलं पाहिजे की बुध शुक्र आणि केतू, तर शुक्र हा वैवाहिक जीवनाचा आहे आणि बुध शुक्र एकत्र असल्यावरती नीचभंग राजयोग होतो, पण त्या केतूमुळे तो राजयोग भंग झालेला म्हणजे नीचभंग झालेला नाही. म्हणजे त्या ठिकाणी दुःख जे आहे हे दुःख कशा स्वरूपाचं असेल, तर एक तर तो शुक्र दशमेश आहे, पराक्रमेश आहे आणि शुक्र हा जो सप्तमाचा कारक ग्रह आहे. अशा तिन्ही याच्यावरती या जातकाच्या जीवनामध्ये संकटे उपस्थित झाली. मी पुन्हा सांगतो की बाबा वयोमानचा भाग जो आहे तो अवश्य तुम्ही त्याचा विचार करावा की जातक आपल्याकडे आला त्यावेळेला त्याचं वय काय होतं आणि घटना ज्या वेळेला घडली असेल त्यावेळेला आज आपण शनीचं गोचर पाहणार आहोत. तर ते कोणतं साल असेल की ज्या वेळेला जातकाच्या दुःखामध्ये काही गोष्टी अशा हानिकारक घडल्या असतील, तर त्या घडल्या का? तर कारण त्याला जे मूळचे ग्रह जे आहेत, एक तर राजोकारक ग्रह हा नीचेचा आहे म्हणजे 12व्या स्थानात गेलेला आहे, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जातकाची हानी झालेली आहे. तरी सुद्धा जातक सुरक्षित आहे, कारण का की लग्नी गुरु आणि सूर्य एकत्र आहे म्हणून. त्यानंतर शुक्र, बुध आणि केतू याच्यामध्ये बुधाचे जे कॅरेक्टर्स आहेत ते कसे आहेत, तर त्या ठिकाणी महारस्थानाचा अधिपती आहे सिंह लग्नाला. हा पण विचार करायचा असतो आपल्याला आणि तो काही बदललेला नाही सूर्य सिद्धांतामध्ये, तो विचार तसाच्या तसाच आहे. आता मी हे जे तुम्हाला सांगतो याबद्दल काही कळलं नसेल तर अवश्य विचारा. तुमच्या विचारल्यामुळे इतर लोकांना पण शिकायला मिळतं. त्यानंतर आपण बघितलं तर बुध केतूची जी युती आहे तर ती निश्चितच हानिकारक आहे. सप्तम स्थान हे मारक स्थान आहे, त्याचा अधिपती नीचेच आहे, तो सुद्धा तिथे दोषकारक म्हणून आलेला आहे आणि तो नवमाशामध्ये तस्करांश मध्ये आहे. याचाही विचार आपल्याला करायचा असतो. त्यानंतर जातकाचा चंद्र हा केमुंद्र योगात आहे. त्याला योग कसा आहे तो, कारण का की त्याच्या मागे पुढे कुठलाही ग्रह नाही, म्हणजे चंद्राला सपोर्टिंग प्लॅनेट नाही. उलट चंद्र मंगळाचा समसप्तक योग आहे. त्याच्यामुळे मानसिक हे जे काही गोष्टी तणावकारक घडतील असं आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, कारण का की त्या ठिकाणी ते ऍडवायझेबल नाहीये. मंगळ हा सिंह लग्नाला राजयोगकारक आहे आणि तो नीचेचा झालाय, म्हणून कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणतो की आउट ऑफ द वे जाऊन जातकाला नुकसान हानी होण्याची शक्यता दर्शवली जाते. मुळामध्ये ही व्यक्ती जी आहे ती सरकारी क्षेत्रामध्ये कामाला होती, पण काय झालं कळलं नाही आणि अचानकपणे त्याच्या जीवनामध्ये अशी काही क्रांती घडली की त्याला नोकरी सोडावी लागली आणि अतिशय कष्टमय जीवन झालं. आणि कधी झालं, तर विवाह झाल्यानंतर. आता त्यावेळेला जेव्हा काळ आपण बघितला तर तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला वृश्चिकेला शनीचं भ्रमण सुरू होतं म्हणजे चतुर्थ स्थानाहून, त्यावेळेला तो सूर्याच्या केंद्र योगात होता. म्हणजे गोचरीचा शनी वृश्चिक राशीला भ्रमण करते वेळी आपण जर पाहिलं तर वृश्चिक राशीचा जो भाव मध्य आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण भाव बघितला तो भाव मध्य त्या ठिकाणी 12°51 कलेचा वृश्चिक राशीमध्ये आहे. आता 12°51 कलेचा म्हणजे त्या ठिकाणी नक्षत्र जे आहे ते अनुराधा नक्षत्राचं चतुर्थ चरण येईल, म्हणजे तिथे आपल्या 16 नाही, चतुर्थ चरण येईल. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिकेला वृश्चिक नवमाशामधून जेव्हा शनीचं भ्रमण गोचरीने होतं त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये क्रांती झाली आणि त्याने त्याचा सरकारी जो काही जॉब होता तो त्याने तिथून सोडला. अतिशय चांगल्या पदावरती होता. म्हणजे दुर्भाग्य काय असतं आणि दैव काय असतं, तर सुदैव असं होतं की त्याला नोकरी मिळाली, लग्नी गुरु रवीची युती होती, पण काळ असा झाला आणि त्या दरम्यान त्याचं लग्न झालं. आता त्यावेळेला तुम्हाला काढलं पाहिजे की वृश्चिक राशीमध्ये शनीचं भ्रमण कोणत्या साली होतं, तर त्याचा विचार आपल्याला करायचा असतो. तर मूळचा शनी जो आहे मेषेचा आहे, तिथून पुन्हा तो मेषेला आला, त्यावेळेला तो जातक 30 वर्षाचा होता. म्हणजेच काय की आता आपण जर पाहिलं तर साधारणतः आता जर जे 7.5 वर्षापूर्वी, म्हणजे 7.5 वर्ष म्हणजे -2024 -7 वर्ष केली, तर कोणत्या साली शनी जो आहे तो वृश्चिक राशीमध्ये विराजमान होता आणि त्याच दरम्यान त्या ठिकाणी घटना घडली, हे आपल्याला अशा पद्धतीनेच काढता येतं. आता तुम्ही बघितलं तर -7 केलं तुम्ही तर किती, 16 × 7 = 23, म्हणजे 2016 साली ही घटना घडली असेल. बघा जरा 16 सालचं पंचांग काढून शनी वृश्चिकेला होते का? आहे कोणाकडे?
2016चं कॉम्प्युटरमध्ये काढा मॅडम, पत्रिका काढा बघू. आहे का कोणा? नाही. 17 मध्ये सर. हा, मग 16-17च्या दरम्यान त्या ठिकाणी शनी महाराज जे आहेत ते वृश्चिकेला होते आणि मूळचं जे स्थान आहे भाव मध्य, तो किती अंशाचा आहे? तर 12-51 आहे ना. हो. 16ला होते 18 अंशावर शनी. हा, मग आता वृश्चिकेला. त्या वृश्चिकेला बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी घटना ही त्यावेळेला घडू शकेल किंवा घडली असं आपल्याला. आणि दुःख हे कसं आलं तर शनीच्या गोचरीवरती त्याला दुःख आलं आणि त्यावेळेला त्याचं वय काय होतं तर 68 सालचा जन्म आहे. साधारणतः वय वर्ष 40 असेल बघा, का 50 असेल? 50. 50. त्यांनी अर्धवट त्या नोकरीचा त्याग केला. कळलं? आता ही एक घटना अशी आपल्याला दिसली. म्हणजेच काय की जातकाची मुख्य कुंडली सुद्धा चांगली असते, त्यावेळेला त्याला संधी पण चांगली मिळते. आणि जेव्हा काही दुर्दैव निर्माण होतं त्यावेळेला तिथे पुन्हा दुर्दैव कसं सुरू झालं. एकदा जी घटना घडली तर ती घटना घडल्यानंतर शनीचा जो केंद्रयोग कोणाशी झाला तर केतू, शुक्र, बुध या 3 ग्रहांशी जेव्हा झाला, ज्या वेळेला शनी महाराज जे आहेत ते धनुराशीला कोदंड शनी म्हणून आल्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे तिथे जातकाच्या जीवनामध्ये एक तर सप्तमेश भाग्यात आहे, तो तस्करांश मध्ये आहे आणि अशी काही कारणं झाली होती की त्याच्या पत्नीमुळे त्याच्या नोकरीचा त्याग करावा लागला. आणि आता अतिशय भरपूर काही केसेस वगैरे आहेत. आणि शनीची 10वी दृष्टी षष्ठ स्थानावरती आहे, चंद्रावरती आहे. त्याच्यामुळे मानसिक अतिशय त्रास जातकाच्या जीवनामध्ये होत आहे. तर अशा पद्धतीने पत्रिका पाहण्याचे नियम आहेत. आणि त्या ठिकाणी सूर्य सिद्धांताच्या अनुसरून जो आपला स्पष्ट भाव असतो त्या भावामधून जेव्हा ग्रह स्पर्श करतो त्यावेळेला तो भाव कोणता आहे आणि त्याच्यावरून त्या भावाच्या त्याच्यामध्ये 10वी दृष्टी, 3री दृष्टी, 7वी दृष्टी ह्या ह्याच्यामध्ये जातकाला बऱ्याच प्रमाणामध्ये तिथे दुःख निर्माण झालेलं आहे. तर ते कशामुळे झालं तर त्याला कारण गोचरीचं भ्रमण जे आहे. आता तुम्हाला कल्पना आहे की राज जातकाची मकर आहे, मकरेला 7.5 अजूनही आहे आणि 7.5 जेव्हा लागली तर त्यावेळेला ते धनुराशीमध्ये जेव्हा शनीचं भ्रमण होतं त्यावेळेला तिथे 7.5चा आरंभ झाला आणि त्याच दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये अतिशय वाईट स्थिती निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये ती 10वी दृष्टी बुध, केतू आणि शुक्र या 3 ग्रहांची युती जी आहे ती धनस्थानामध्ये आहे. म्हणजे कुटुंबाला पण त्रास झाला, स्वतःला झाला, आर्थिक नुकसान झालं, संपत्तीमध्ये कमतरता निर्माण झाली. या सर्व गोष्टी ज्या जातकाच्या जीवनात घडलेल्या आहेत तर त्याला कारण कोणती आहेत तर त्याला कारण आपल्याला शोधायची आहेत. तर आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. मी आता तुमच्याकडे पूर्णपणे हे सांगितलेलं आहे. बोला भागवत मॅडम. तर आपण आता जिथे तुम्ही म्हणत की वृश्चिक राशी, वृश्चिक नवमांशातून शनी जाताना अशा सगळ्या घडामोडी घडल्या, तर तसा शनी तर सगळीकडून जातच आला, पण मग वृश्चिक राशीच आपण काय म्हणजे महत्व त्याचं का पकडलं? कारण तसा तर तो धनु राशीतला कोदंड म्हणतो ना आपण. मग वृश्चिक राशीचा काय संबंध आहे? वृश्चिक राशी आणि मेष राशीतला शनी तुम्ही जातकाच्या जीवनामध्ये गोचरीने तपासून पहा. त्याच्या जीवनामध्ये आंदोलनं हे निश्चितच होतात. हे आपण पहिल्यापासून सांगत आलेलो आहोत की अशा अशा गोष्टी घडतील. स्पेशली सिंह लग्नाला वृश्चिक राशीमधून गोचर जेव्हा जातं त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये जातकाचे नुकसान होण्याची शक्यता दर्शवली जाते. आणि तो काळ जो होता त्या काळामध्ये आर्थिक नुकसान प्रचंड झालं आणि गुरुच्या आणि सूर्याच्या केंद्रयोगामध्ये शनी आल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की त्या दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, नोटबंदी झाली होती, आठवते तुम्हाला? मग त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर नुकसान झालं. बरोबर. म्हणजे काही घटना अशा होऊ शकतात, त्याला कारण धनस्थान सुद्धा बिघडलेलं आहे. हो बरोबर. आणि मूळचा पण त्याचा शनी मेषेच आहे, त्याच्यामुळे तो थोडा हिंसक वगैरे अशा प्रकारची थोडी प्रवृत्ती दाखवतोच ना त्याची. नक्की नक्की हिंसक पण आहे. आणि दुसरी गोष्ट की तो तस्करांश मध्ये आहे. हो बरोबर आहे. तस्करांश कोण आहे तर राशी स्वामी आहे आणि सप्तम अधिपती आहे. बरोबर. राशी स्वामी आहे आणि सप्तमाधिपती आहे.
म्हणून त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये अशी घटना ही घडलेली आहे. बरं, आता आणखी कोणाला कळलं नाही विचारा. बरं, Thank you, sir. दृष्टीने पण सर तो चतुर्थात आला तेव्हा षष्टम स्थानावर दृष्टी टाकलीच हो त्याने. हो हो. चतुर्थावर पण आली निश्चित. आणि दशमावर पण आली ना. हो हो ते सगळीकडून तो अडचणीतच आला. अडचणी झाला. आणि आता असं आहे की शनी ग्रहाचे नियम जे आहेत, तर शनी महाराज काय सांगतात की प्रिव्हियस कर्मा इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हॉट यू डन. तर त्या ठिकाणी जे काही प्रिव्हियस कर्म केलं होतं त्याचा जो काही फलादेश आहे तो ह्या जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेने भोगाव्यास लागला. त्याला 7.5 आली, त्याच्यानंतर शनी मंगळ समसप्तक योगात गेले मकर राशीला, आणि त्या ठिकाणी करोना पण आला होता. आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. म्हणून अशा वेळेला पत्रिका वाचतेवेळी जातक जे संकटात येतं तर त्याला मूळ कुंडली सुद्धा कारणीभूत असते. आणि मूळ कुंडलीमध्ये आपण जर पाहिली तर शनीची दृष्टी 10वी चंद्रावरती ती कायमस्वरूपी आहे. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे. सर इथे मूळ कुंडलीमध्ये चतुर्थात नेपच्यून आहे, तर त्याचा काय परिणाम झाला असेल? तर आपण सूर्यसिद्धांतामध्ये नेपच्यून आणि हर्षलचा विचार आता करत नाही. पकडतच नाही. हा नाही, आणि नेपच्यून आणि हर्षलचा आपण एक सेपरेट विचार करणार आहोत. तर त्यावेळेला फक्त नेपच्यून आणि हर्षल स्थानपद ग्रहांची फळं हा विषय जो आहे तो त्या ठिकाणी घेतला जाईल. आणि ते अच्छा. कोणाच्या युतीत आहेत का, कोणाच्या केंद्रयोगात आहेत का, का हर्षल आणि नेपच्यूनची युती मध्ये मकर राशीला झाली होती आणि त्या दरम्यान कुठल्या कुठल्या घडामोडी होतात, तर त्या ठिकाणी निश्चितच हर्षल नेपच्यूनचा फलादेश जातकाच्या कुंडलीमध्ये आपल्याला आढळतो. आणि त्याकरता तिथे सुद्धा आंदोलन होऊ शकतात, होतात, नाही होत असं नाही. पण तरी सुद्धा नेपच्यून हा शुभग्रह आहे. आणि त्या ठिकाणी हर्षल जो आहे तो क्रिटिकल प्लॅनेट आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत वेस्ट ऑफ टाइम ज्याला आपण म्हणतो, हा भाग जो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. ओके सर, बोला. थँक्यू. थँक्यू. बोला आणखी काही. म्हणजे या कुंडलीमध्ये आता आपल्याला बघायचं आहे की सपोर्टिंग प्लॅनेट दुसरे जे आहेत, तर जे काही फास्ट मुवमेंटचे प्लॅनेट आहेत तर त्याचा विचार साधारणतः सूर्य सिद्धांतामध्ये केलेला नाही. कारण का की त्यांची जी काही चाल आहे तर ती चाल पापग्रहाची, म्हणजे त्यामध्ये एक मंगळ ग्रह येतो आणि तो जेव्हा स्पर्श करतो तर त्याची जी काही थांबण्याची जी काही हे असते ती साधारणतः 2 दिवसाच्या जवळपास असते अंदाज. कधी कधी 20 तासच असते, कधी 18 तास असते. ते सूर्याच्या गतीवरती ती अवलंबून आहे. पण हे दीर्घकाळ थांबणारे जे ग्रह आहेत तर ते ग्रह जातकाच्या जीवनामध्ये बरीचशी मोठी आंदोलनं करतात. आणि एकदा ग्रहाने एखाद्या राशीला स्पर्श केला किंवा त्या अंशाला स्पर्श केल्यानंतर शनीचं भ्रमण जे आहे हे 1 अंशाला 1 महिन्यात निश्चित आहे. तुम्हाला दुपारी ते कवडीकरांचे नाही, तुम्ही तुम्ही सांगत नाही का हो? हो मंत्री ते मॅडम. ते अरेंज करतात त्यांना तुम्ही सांगत नाही की आम्हाला वेळ नसतो, तुम्ही आता तेच झालं ना, बहुतेक आहे आता गेले नाही. मग ते त्यांनी त्यांनी का मला ठेवलं? विचारलं, मी म्हटलं मला ऑफिस आहे. नाही म्हणजे ते असं असं अडनिड्या वेळेला का ठेवतात? आता ते म्हणले, तेच म्हणलं मी येतं ते वेळेला ते वकील बाई कोणतरी येणार आहे त्या तर हे कोण आहे, रिमूव्ह करून टाका, रिमूव्ह करा. माईक कशाला उघड करता तुम्ही? तुमचं बोला ना, लोकांना त्रास होतो इथे. कुलकर्णी मॅडम. केलं सर बंद, मंत्री मॅडम होत्या. बर, ठीक आहे. हा बरं, आणखी कुंडली चर्चा आहे तर कृपया असं करू नका, थोडस लक्ष द्या. बोला, इतरांना काही विचारायचं आहे का? मेषेच्या शनीची दृष्टी लाभस्थानावर आहे आणि लाभेश बुध शुक्र हे केतूच्या याच्यामध्ये आहेत, युतीत आहेत. बरोबर आहे. बरोबर. तर मग शनीचा आणि षडाष्टक योग आहे या बुधाशी, बुध केतू शुक्राशी शनी षडाष्टक. षडाष्टक हा जो आहे ना मॅडम, तो एक हा. नियम सांगतो तुम्हाला की हा. मेष आणि कन्येचा षडाष्टक हा मृत्यू षडाष्टक आहे. हा म्हणजे आणि यांना अतिशय त्रास झाला. हो. आणि जो शुभ षडाष्टक आहे तो कोणाशी होईल, तर त्यावेळेला तुम्हाला बघितलं पाहिजे इथे की त्या ठिकाणी येणारी रास जी आहे ती धनु आहे, तर तिच्याशी मृत्यू षडाष्टक होणार नाही.
हा मग शनीचा जो मृत्यू षडाष्टक आहे त्याच्यामध्ये शनीपासून असणारे जे कन्या राशीमध्ये असणारे जे ग्रह आहेत आणि त्यामुळे तिथे शनीचा मृत्यू षडाष्टक झाला. हा आलं सर लक्षात sir. म्हणजे शनीच्या ह्याच्यामुळे खूप या जातकाला त्रास झाला. झाला पूर्णपणे. हा ही कॉम्प्लिकेटेड अशी पत्रिका आहे की जेणेकरून जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेच्या ज्या भूमिका आहेत त्या तयार झाल्या. अरे वैयक्तिक का आवाज करतो असं? गजानन माळी. सर याच्यामध्ये नोकरीमध्ये नोकरीवरनं काढणे आणि नोकरी सोडणे असं दोन्ही गोष्टी होतात, त्या आपण याच्यातून कसं बघू शकतो? बघा कधी कधी कसं असतं की बाबा तू काम सोड नाही तर तुला प्रायश्चित्त करावं लागेल. अच्छा, तशा काही चुका ज्या आहेत कंपल्सरी VRS. yes. जसं की सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं हा सरकारमध्ये, हा तशा तऱ्हेचाच इथे सक्तीचा राजीनामा आहे, VRS नाहीये. VRS. सर मी बोलू? हा बोला बोला. नमस्कार सर. नमस्ते. वृश्चिकेतला शनी ज्यावेळेला रविवरती दृष्टी टाकतो आणि अंशात्मक आता 18 अंशावर जेव्हा गेला असेल तो, हो तर त्यावेळेला अपमानास्पद घटना घडली असेल ही, बरोबर बरोबर आहे ना? आणि मग बरोबर. ते चंद्रही बिघडला आणि रवीही बिघडला, म्हणजे Yes. मानसिकताही आता बिघडली आणि अपमानास्पद त्यांना काही सहन करावं लागलं आणि त्या ह्याच्यातनं त्यांची नोकरी गेली, असं झालं असेल का? येस येस आता सांगतो तुम्हाला, तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की पहिला स्पर्श कधी झाला आपण पहिला शिकलो. पहिला स्पर्श जो आहे तो 12°51 कलेला शनीचा स्पर्श हम्म. चतुर्थ स्थानाला झाला. हा आणि जेव्हा हळूहळू पुढे जाताना त्या ठिकाणी रवीशी गाठ पडली तर ती हम्म. लग्नामध्ये पडली. लग्नामध्ये सूर्य जो आहे हा किती अंशाचा आहे? कळलं अं, की नाही? हा 18 अंश, 18 अंश हा. आहे. म्हणजे तिथे आल्यानंतर 6 महिने लागले 18 अंशापर्यंत यायला. म्हणजे हा विदिन दॅट 6 मंथ काही ना काहीतरी घडामोडी झाल्या. चालू झालं. आता नंतर राहिला गुरु, हा भाग्याचा कारक ग्रह आहे, तो लग्नी आहे आणि मग हं. तो किती अंशाचा आहे? 21. 21. म्हणजे 21. लागोपाठ घटना ज्या आहेत त्या हा झाल्या ना. बरोबर. मग लागोपाठ घटना जेव्हा होतात तर त्यावेळेला पण तुम्हाला ही जी ग्रहस्थिती, आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो सगळ्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ऐकावा, लिहून घ्यावा. कारण जेव्हा घटना घडतात तर त्यावेळेला जातकाच्या गोचरमध्ये असे प्रश्न उपस्थित होतात. बरोबर. म्हणजे सगळे जे ग्रह आहेत हे शनीच्या क्लच मध्ये येतात. पहिल्यांदा लग्न येतं, चतुर्थ स्थान जे त्याचं गोचर आहे आणि तिथे भावमध्य जो आहे त्याचा विचार केला जातो आणि त्यानंतर तिथे उपस्थित असणारा ग्रह रवी, ज्याने त्याला मान सन्मान दिला होता, ते सगळं काढून घेण्यामध्ये शनी ग्रहाचा सहभाग आहे. मग कधी कधी अशा वेळेला काही घटना ज्या घडतात आणि अनपेक्षित असतात त्या गोचरीमुळेच घडतात. कळलं का? असं आहे. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. जसं आता सर राजकारणामध्ये याच्यात आता हा तुम्ही सांगितलं की पत्नीच्या ह्याच्यामुळे हे झालं, तर पत्नीचा संबंध कसा काय आला इथे? म्हणजे पत्नीने काही सेपरेट कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. काही लोक आपल्या पत्नीच्या नावावरती कंपन्या काढतात, हा सरकारी हा लोक, का अच्छा अच्छा. त्याच्यामध्ये गडबड करतात, कॉन्ट्रॅक्ट देतात किंवा पैसे तिथे डायव्हर्ट करतात. काही हा सब हा एजंट असतात, बऱ्याचशा गोष्टी होत असतात ना. अच्छा. मग यांना तर अटक झाली, जेल झाली? नाही नाही, ते सगळं होणार होतं पण ते सगळं सांगितलं की आता तुम्ही सोडा. अच्छा. मग सगळं प्रकरण जे काय आहे ते कम्प्लिटली एकदा मनुष्य तिथून निघून गेला. आता कसं असं हा काही वेळेला मॅडम सरकारमध्ये आजूबाजूचे लोक शत्रू असतात, पण हो घटना का घडली, त्याला कारण काय होती हे आपल्याला शोधायचं आहे. हा म्हणजेच काय की तिथे पूर्वकर्म जे असेल त्याच्यानंतर होणारं कर्म हे शनी ग्रहाच्या अखत्यारीत आहे. म्हणून त्या ठिकाणी हो आपण धनुराश बघतो. धनुराशीनंतर मकर येते. मकर ही कर्माची रास आहे, ती शनीकडे आहे आणि ती सूर्य सिद्धांताप्रमाणे सूर्याकडून जन्माला आलेली रास आहे. हे पण आपल्याला नमूद केलं करणं गरजेचं आहे, हो सर, बरोबर आहे. हो नाही का? बच्ची आहे हो. हो सर, मग असा भाग बरोबर. आहे. म्हणून अच्छा. सूर्य सिद्धांताचे नियम जे आहेत ना हे अशा तऱ्हेने आहेत की मकर रास ही जी आहे
ही सूर्यापासून निर्माण झालेली रास आहे आणि कुंभ रास जी आहे ही चंद्रापासून निर्माण झाली चंद्रापासून आहे. हो. असं आहे. सर बोला. थँक्यू सर. तर एक Thank you. असं विचारायचंय मला. हा आता बोला. वृश्चिकेमध्ये शनी जेव्हा भावमध्याला स्पर्श केला शनीने चतुर्थ स्थानाला, तेव्हा घटना घडायला सुरुवात झाली. त्यानंतर तो 18 अंशाला 18 अंशाला 12 अंशावरून 18 अंशाला आला, तेव्हा सूर्यावर त्याची दृष्टी पडली आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला म्हणजे त्याच्या प्रतिष्ठेला बाधा आली. पण त्याच्यानंतर जेव्हा गुरु 21 अंशाला होता आहे कुंडली, तेव्हा त्याचं जे काही हे झालं दुर्भाग्य त्याच्यातून तो सावरला गेला असं म्हणावं. त्यांनी कम्प्लिटली म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं की आता भाग्याची दिशा बदलली आणि जेव्हा असे म्हणजे ते जे त्याच्यावर पालन आलेलं होतं तिथून तो डायव्हर्ट झाला ना, म्हणजे भाग्याच्या ह्याच्यातून तो डायव्हर्ट झाला. दिशा बदलली ना. हा. दिशा बदलली. हा. म्हणून काही वेळेला कसं असतं मॅडम की शनीचं नियमच आहेत कलाटणी देणारा शनी. हा जेव्हा केंद्रातून जातो त्यावेळेला कलाटणी देणारा शनी आपण पहिला शिकवला होता की कशा तशा कलाटण्या जातकाच्या जीवनामध्ये येतात. जेव्हा शनीच्या याच्यामध्ये अडथळाकारक जर ग्रह आला तर त्याने पित्याला पण सोडलेलं नाही आणि गुरुला पण सोडलेलं नाही. असं आहे. म्हणजे आपण पूर्वी पण कथा वाचलेल्या आहेत गुरुग्रहाबद्दलच्या आणि शनिग्रहाबद्दलचं. काही घटिका तरी तिथे त्रासदायक ठरलेल्या आहेत. बरं भागवत मॅडम बोला. तर याच मॅडमचा प्रश्न आपण जर पुढे नेला तर आता इथे त्याच्या नशिबाने आधी सूर्य आहे आणि गुरु नंतर आहे. पण तो जो गुरु आधी असता अगदीच 1-2 अंशाला आणि सूर्य जर पुढे असता बराच 25-30 अंशाला, तर मग एक्झॅक्टली कशा प्रकारची फळं त्याला अशा यावेळेस मिळाली? मग तरी सुद्धा त्या ठिकाणी गुरुचं जे त्याला देणं आहे, ज्याला आपण म्हणतो गुरु हा डिलिव्हर करणारा एक चांगला प्लॅनेट आहे, तिथे काहीतरी स्टॉप झाला असता, म्हणजे थांबलं असतं ते. मी तिथे इन्कम ऑफ सोर्सेस मध्ये कमतरता आली असते. पण इथे पहिला काय झालं तर पहिला पोझिशन गेली, पोझिशन डिस्ट्रॉय झाली. बरोबर. आणि नंतर मग पोझिशन गेल्यानंतर इन्कम पण खलास झाली. पण पहिला तिथे सूचना काय झाली असती तर आता तुला थोडेसे आपण म्हणतो की ज्याला आपण ट्रान्सफर म्हणतो किंवा पनिशमेंट ट्रान्सफर म्हणतो, अशा घटना घडल्या असतात. म्हणजे त्या टेबल बदललं असतं. पण आता इथे काय झालं तर इथे डायरेक्ट अटॅक झाला आणि असे काही आरोप झाले आणि पुरावे मिळाले की त्याला नोकरी सोडणं भाग पडलं. ओके. हे मला असं वाटत होतं की इथे गुरु पुढे असल्यामुळे जे काही आधी सूर्यामुळे घडलं ते गुरुंनी थोडं सांभाळून त्याला घेतलं आणि तसं काही झालं की काय? शनी ग्रहाचे नियम मॅडम असेच आहेत. पनिशमेंटला वेळ लागतो म्हणून न्यायालयीन खटला जेव्हा जातो त्यावेळेला मनुष्य कधी कधी जिवंत पण नसतो आणि खटला उभा राहतो. अशाही काही घटना घडलेल्या आहेत आणि घडतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अतिशय व्यवस्थितरित्या शनीचा जो फलादेश आहे तो त्याला कबूल करावाच लागतो. आणि तो फलादेश जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच शनी हा काळोखाचा कारक आहे. अकस्मात होणाऱ्या घडामोडी असा पण एक विषय आपण शिकवला होता. थँक्यू. आता या कुंडलीमध्ये गुरुची दृष्टी 6ष्ठ स्थानावर नाहीये. पण जर का गुरुची दृष्टी 6ष्ठ स्थानावर असती तर नोकरी वाचली असती का त्याची? गुरुचं मग तो धनुत्रिकोणामध्ये आला असता किंवा दशमात आला असता तर दशमात आला असता किंवा व्ययात आला असता तर त्यांची 6ष्ठावर दृष्टी पडली असती. मग त्याचा जन्माचा कालावधी बघा, तेव्हा रवी कुठे असता, शनी कुठे असता, सगळं बदललं असतं. हा सगळं बदल म्हणजे नाही. पण माझं म्हणणं म्हणजे नोकरीच्या स्थानावर गुरुची दृष्टी पण नाही आता. पण कदाचित दुसरी दुःख आली असते. अच्छा. हा, दुःख ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये उपस्थित होतात. हे काही तुम्ही हे टाळू शकत नाही. पण दुःख कशामुळे उद्भवतील तर पहिली गोष्ट म्हणजे बघा कसं असतं जोगळेकर साहेब की एखादी व्यक्ती जेव्हा ज्ञात होते त्यावेळेला त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला पुढे जाऊन असं काही करायचं नाही. बरोबर. ही सूचना असते. दॅट इज द लेसन. का पण समजा त्याच्याही पलीकडे जाऊन मनुष्य पुन्हा उडी मारतो, पुन्हा झेप घेतो, तर हे झेप घेण्याचं जे काही प्रकार आहे तो योग्य नाही.
आणि त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर 12वा मंगळ जो आहे 12व्या स्थानातला तो हानिकारकच आहे. बरोबर. त्याने सप्तमावर दृष्टी टाकलेली आहे, पराक्रमावरती दाखवलेली आहे, षष्टावरती दाखवलेली आहे, मिळवलेलं घालवलेलं आहे, मिळालेलं घालवलेलं आहे. हा राहू जो अष्टमातला आहे हे सगळं म्हणजे 2 नंबरची कामं सगळी जी आहेत ते अष्टम स्थानावरनं बघतो. तो राहू तिथे त्याला प्रोत्साहन देत असावा या गोष्टी करता. राहू असं आहे, आता तुम्हाला तर कल्पना आहे काय काय लोकांकडे किती किती पैसे पकडले जातात. बरोबर आहे. कळलं का? कधी कधी काय असतं की कमावलेलं सगळं गमावतं. मग अशा वेळेला राहूचं जे भ्रमण आहे ते काय त्याला तिथे आता पुढे जाऊन तुम्ही बघा की अष्टमामध्ये राहू असल्यामुळे अष्टमातून शनी पण जाणार आहे, त्यावेळेला कदाचित प्रकरण काही उद्भवतील. त्यावेळेला वय काय असेल बरं हे पाहता आलं पाहिजे ना. बरोबर. तो 58च्या जवळपास असेल, रिटायरमेंटला जवळपास म्हणजे आता नाहीच आहे नोकरीत पण 60च्या जवळ आला असेल. जवळ आला ना, 60च्या जवळ येणारच. म्हणजे मूळ कुंडली जर आपण बघितले तर त्यातल्या त्या ठिकाणी जोगळेकर साहेब याच्याच अगोदरची एक कुंडली आहे की गुरु केतूची युती ह्याच्या नंतर झाली होती. म्हणजे ह्या व्यक्तीच्या जन्मानंतर गुरु केतूची युती झाली होती, तिथे खाली राहू आणि शनीची युती झाली होती मूळ पत्रिकेत. आता हा शनी जो गेलेला आहे ना परत मागे आले, रेट्रोग्रेड झालेला आहे. कळलं का? आणि राहू शनीची युती तुम्हाला 1968च्या दरम्यान जी लोक जन्माला आलेली आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये आढळणार. आणि तो शनी मेषाला जाऊन परत आलेला आहे. असं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला जे ट्रान्झिट असतं किंवा त्याला ऍक्युरसी म्हणतो आपण ते ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. ओके सर मी विचारू का? हा बोला बोला बोला, एकाने बोला. बोला. हा बोला मॅडम. सर चंद्र मकरेतला चंद्र आणि मंगळ ह्यांनी ह्याच्यावर शनीची 10वी दृष्टी आहे, तर ह्यांनी केलं का हा त्रास सगळा? सांगतो तुम्हाला. फार चांगला प्रश्न आहे. बघा मॅडम, मकर राशीमध्ये एखादा ग्रह असेल किंवा मकर राज ज्याची असेल त्याला सरकारशी संबंधित असणारं काही नातं होतं किंवा जॉब हा मिळतो. आता त्या ठिकाणी षष्ठ स्थानाचा अधिपती नीचेचा भाग्यस्थानामध्ये आहे. जेव्हा तो कामाला लागला त्यावेळेला एक ज्युनियर पदावरती कामाला लागला. म्हणजे सरकारी नोकरीचे जे कारक प्लॅनेट आहेत ना, तर तेव्हा आपण शिकलो होतो की 10व्या दृष्टीने 7व्या दृष्टीने लग्न स्थानातला शनी सरकारी नोकरी देतो, चतुर्थातला देतो, दशमातला देतो, सरकारशी संबंधित असणारं कार्य ह्याच्यावरती त्याला तिथे यश मिळतं. पण तिथे त्याला एक कमी प्रतीच्या याच्यावरती नोकरी मिळाली. नंतर तो पुढे पुढे गेला कारण ते सिंह लग्न होतं, लग्नी गुरु होता, गुरुने त्याला चांगली योग्य दिशा दर्शवली. पण नंतर फसगत झाली. ती कधी झाली की ज्या वेळेला चतुर्थातून शनीचं योगकारक ग्रह स्थान नाही, म्हणजे शनी सुद्धा गोचरीचा योगकारक ठरला पाहिजे आणि शिवलग्नाला तो निषिद्ध आहे. वृश्चिक राज शिवलग्नाला निषिद्ध आहे. मग त्या ठिकाणी मेष राज सुद्धा निषिद्ध आहे, मुळातला शनी खराब झालेला आहे. मग अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे काही नोकरी मिळाली त्याला कारण मकर राशीतला, आणि तुम्ही आवर्जून तपासून पहा, बऱ्याच कुंभ आणि मकर राशीचा संबंध हा सरकारी कामाशी येतो. नेक्स्ट. हा सर, मला हे विचारायचं होतं, आता त्या मॅमने जे बोललं मकर राशीच्या संदर्भात, तर त्यालाच पुढे एक मला हे विचारायचं होतं की ह्या मकर राशीतून जेव्हा शनी चालला होता म्हणजे साधारण 2020 ते 2022च्या दरम्यान, तर डेफिनेटली हा जातक काही हेल्थ इश्यू देखील त्यांनी सफर केली असेल की ज्या दरम्यान त्यामुळे त्यांना हॉस्पिटलायझेशन पण झालं असेल, असं काही झालं असेल का? हो, आता बघा असं आहे मॅडम की हेल्थ इश्यू जेव्हा एवढा मोठा हादरा होतो, नोकरी जाते, माणसाला आजार पण कधी येतं माहितीये का? ज्या वेळेला तो विचारामध्ये गर्क होतो, त्याला झोप लागत नाही, हा सगळ्यात मोठा आजार आहे. आणि तो आजार जो आहे तो बुधाकडे आहे. म्हणजे बुध हा जेव्हा आपला दूषित होतो त्यावेळेला माणसाची झोप उडवतो. आता झोप उडाल्यानंतर मनुष्य साधारणतः 6 ते 7 तास झोप असणं हे हा आपल्याला विज्ञान सांगतं की 6 ते 7 तास झोप पाहिजेच पाहिजे, तर तुमचा ब्रेन जे टिश्यूज आहेत ते डेव्हलप होत असतात, अदरवाईज नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ह्याला तो त्रास झाला असेल आजारपणाचा, तर त्या ठिकाणी बुध हा ग्रह
झोपेचा मूळ कारक ग्रह आहे आणि तो केतुयुक्त आहे. त्याच्यामुळे त्याला तिथे झोप उडवण्यासारखीच घटना जातकाच्या जीवनामध्ये झाली आणि त्याच्यामुळे आजारपण जे तुम्ही म्हणताय त्यावेळेला ते बौद्धिक आजारपण तयार झालं, एकाकी पण तयार झालं, एकाकी पण, कारण तो समाजामध्ये वावरूच शकला नाही. कधी कधी फार मोठा मान मिळतो, सगळं मिळतं आणि मान घालवणारा पण एक ग्रह असतो, तो कर्मावरती अवलंबून असतो. म्हणून प्रत्येक वेळेला द शनी रिझल्ट अपॉन युअर प्रिव्हियस कर्मा. मागील आणि सर कर्म. त्यांचा चतुर्थेश पण व्ययामध्येच गेला, म्हणजे जे सुखाचं स्थान आहे ते देखील व्ययात गेल्याशिवाय तो भाग्येश असून तो नीचेचा झाला. नीचेच झालं, करेक्ट. केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी राजोगकारक आहे शिव लग्नाला. त्याच्यामुळे आलेलं सगळं सुख जे आहे ते विनाकारण फुकट गेलं आणि ते मंगळाची लोक बहुत करून जिद्दी ह्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे तिथे तो असा प्रश्न निर्माण झाला. कधी कधी फार एकदम मनुष्य, आता तुम्ही एवढ्या घटना पाहिलेल्या आहेत की काही लोकांचं नुकसान त्यांच्या विचारांमुळे होतं, कृतीमुळे होतं, तर तसंच घडलेलं आहे. पण पत्रिका ही मांडण्याचा उद्देश असा की जातकाच्या जीवनामध्ये कशा स्वरूपाची दुःख येऊ शकतात आणि त्याला कारण कोणती असू शकतात ह्याचं मार्गदर्शन आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि तुमच्याकडे पत्रिका आल्यानंतर आता बघा, 1900 साधारणतः 58-59 साली योग होता. ज्या लोकांचा जन्म सप्टेंबर महिन्यामध्ये झाला त्यांचा चतुर्थामध्ये शनी होता आणि लग्नामध्ये रवी होता. सगळं काही चांगलं असताना सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही घटना, काही घडामोडी ह्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या निर्माण झाल्या आणि शिवलग्नाला लग्नी रवी असून चतुर्थात जर शनी असेल तर कधी ना कधीतरी गोचरीने घटना घडतील. आणि मूळ त्या दिवशी पण मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की मनुष्य अंधाराकडे वाटचाल करतो, नाही सांगितलं होतं का मी तुम्हाला? आठवतंय? येस सर, तुम्ही सांगितलं होतं. हा, मग ते तशीच हो घटना सर. घडते. म्हणून हा केंद्र योग, समसप्तक योग व्हेरी डिफिकल्ट. हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. तुम्हाला अतिशय उत्तम पत्रिका वाचन करायच्या वेळेला दिस मटेरियल यू हॅव टू कलेक्ट, यू हॅव टू यूज. ह्याचं जेव्हा कलेक्शन असेल तरच तुम्ही यूज करू शकता. कारण का की तुम्ही जेव्हा प्रॅक्टिशनर असता तर कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या लोकांचा तुमच्याशी संपर्क येतो आणि ते दुःखात असतात तेव्हा तुमच्याकडे येतात, तर तुम्हाला त्यांना सल्ला द्यायचा असतो. तो सल्ला प्रामुख्याने व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. कळलं? येस सर. हो सर, थँक्यू. फार 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 महत्वाचं आहे. कारण का की आपल्याकडे आलेला जातक त्याची पहिला पोझिशन जी कळली की त्याच्यानंतरच आपण त्याला उत्तर, आणि जे भाव आहेत ते भाव कशासाठी वाचायचे, कारण का की त्या ठिकाणी तो भावाला स्पर्श कधी करणार आहे. द पर्टिक्युलर दॅट हाऊस, भाव मीन्स व्हॉट, द हाऊस डिग्री किती आहे. मग आता आपण जसं सांगितलं की 21 डिग्रीला सूर्य गुरु मिळणार आहे, 20 डिग्रीला सूर्य मिळणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्या घटना तिथून जाताना तो दृष्टीने सुद्धा त्रास होणारच. आणि हे जेव्हा तुम्ही परिपक्व ज्योतिष शिकाल त्याच वेळेला तुम्ही समाजासमोर किंवा लोकांसमोर चांगल्यापैकी उत्तर देऊ शकाल, अदरवाईज नाही. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर चर्चा केली तर त्या चर्चासत्रामध्ये तुम्हाला अनुत्तरित न राहता त्याला उत्तर देता आलं पाहिजे. कळलं? येस सर. येस. नमस्कार सर. मी एक, जेव्हा आता ह्या कुंडलीमध्ये वृश्चिकेत जेव्हा शनी आला तेव्हा बरोबर. त्याची लग्न दशम आणि षष्ठावर आणि त्या भावांवर पण दृष्टी होते. ते सगळे 12 अंशावरच आहेत. म्हणजे तो फलादेश मिळाला तो मिळाला. प्लस मंगळाशी रिलेटेड अजून एक फलादेश मिळू शकतो ना सर, की म्हणजे जमिनी, प्रॉपर्टी किंवा भावंड ह्यांच्याकडून पण काहीतरी. नाही, सांगतो बरोबर आहे तुमचा एकदम. एक आता ताप तिथपर्यंत मी येणार होतो पण तुम्हीच प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता काय गमत आहे की नाही सांगतो, मिळवलेलं सगळं गेलंय ह्याच्यामध्ये सगळं आलं. हो सर. हो, मिळवलेलं सगळं गेलंय. आता मी आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की तुम्हाला कल्पना आहे की जिथे गाड्यांचं पासिंग होतं, आरटीओचं नियम असतात, त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची ही कुंडली आहे. मंगळ म्हणजे काय आलं? वाहन आलं ना. वाहन आलं. वाहन. हो. शनी म्हणजे सरकारी नोकर आलं. हो. मग तिथेच कष्ट आले. हो.
हो, शनी मंगळ दोन्ही. मग ते तसंच असतं. आणि आलेलं गेलं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बघा असं आहे मॅडम की कुठली गोष्ट जेव्हा होते आपल्याला जेव्हा कळतं अंदाज येतो त्यावेळेला यू हॅव टू कंट्रोल युअर सेल्फ. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही कंट्रोल नाही सांभाळला. बोला. थांबलं पाहिजे, काही ठिकाणी थांबायचं कुठे ते कळलं पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली येस येस इट इज. माहित असल्यास आपल्याला कुठे थांबावं हे हो सर, हो सर. हे सर तुम्ही नेहमी सांगता, म्हणजे जेव्हा तुम्ही कुंडलीचं विवेचन करत असता तेव्हा तुम्ही सांगता कुठे थांबायचं हे व्यक्तीला कळलं पाहिजे. नक्कीच कळलं पाहिजे. आणि तो नियम इथे चपकलपणे बसतोय. हो सर. म्हणून सगळं मिळालं. मी परत सांगतो तुम्हाला सगळं मिळालं पण तरी सुद्धा देवाने दिलं. गुरु हा देव आहे, विष्णू हा देव आहे, त्यांनी दिलं पण ते मला ठेवता आलं पाहिजे ना. देव देतो आणि कर्म नेतं. मग देव देतोच, देवाचंच आहे सगळं. आणि लग्नी रवी सारखे गुरु जर समजा लग्नी असतील तर त्या ठिकाणी सूर्य जो आहे तो विष्णूचा कारक आहे, तो परम परमेश्वर आहे. मग त्या ठिकाणी लग्नी रवी गुरु आहेत, त्यांना भरभरून दिलं पण काही निर्णय चुकीचे घडले असतील आयुष्यात, त्यामुळे ते राखता नाही आले. दुसरी गोष्ट आपण जर पाहिली ना मॅडम तर दशमामध्ये येणारी राज शुक्राची आहे बघा. हो सर, शुक्राची वृषभ राहते. आणि मग त्याचा अधिपती नीचेचा झालेला आहे आणि तो केतुयुक्त झालाय म्हणून तिथे कर्मस्थान बिघडलेलं आहे. कळलं का? म्हणजे जातकाला घात कुठे होईल तर जातकाचा घात हा कर्म जिथे करत असेल त्या ठिकाणी होईल असं सांगायला हरकत नाही. त्याच दरम्यान बरोबर शनीची दृष्टी दशम स्थानावरती सुद्धा गोचरली. असं आहे. चंद्राने त्याच वेळेला षष्ठस्थान, दशम स्थान आणि लग्नस्थान या 3 स्थानावरती कंट्रोल तयार केलेला आहे. आणि ऑलमोस्ट सगळे अंशात्मक झाले. चंद्र पण 11 म्हणजे अगदी एका अंशाचा आणि लग्न 12. जस्ट असं. त्यामुळे ते सगळं मानसिक त्रास, आर्थिक त्रास, त्यांचं पद गेलं, सगळे एलिगेशन्स आले. काही गोष्टी ह्या म्हणजे शनीच्या दृष्टीने शनी वृश्चिकेतून जाताना ह्या घडणारच होत्या. हे ह्याच्यातून आपल्याला समजलं. म्हणजे आता तुम्ही तर स्पष्ट सांगितलं, आम्हाला आता समजायलाच लागलंय तुमच्या सांगण्यामुळे. बरोबर. नेताजी आपको क्या पूछना है? सर ये कुंडली में है ना मंगल योग कारक ग्रह बोलते हैं ना, तो चतुर्थ और ये भाग्य भाव का स्वामी 12वें भाव में है, तो कोई फॉरेन रिलेटेड वो कुछ ना कुछ हुआ होगा ना? नहीं फॉरेन रिलेटेड नहीं है ऐसा. हमेशा 12वां जो स्थान है वो फॉरेन रिलेटेड ही होता है, ऐसा नहीं है. भाग्येश व्यय स्थान में गया है और वो नीच का है. तो और एक तो शनि आप देखेंगे तो तस्करांश में है. ओके सर, समझ गए? तो तस्करांश में होने के कारण भी जातक के जीवन में ऐसे तरीके से संकट आ गए. खाली 12th हाउस इज नॉट रिलेटेड ओनली द फॉरेन टूर. ओके समझिए, ये बात है. बोला आणखी. इथपर्यंत कुंडली व्यवस्थित लक्षात आली तुमच्या? थँक्यू सर, मस्त लक्षात आली. आवाज बारीक कर, मी आता फोन करणार काय. सर, बोला. मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावरही आहे आणि षष्ठ स्थानावरही आहे. हो, आणि पराक्रम स्थानावरती पण आहे. हो, पराक्रम स्थानावरती पण आहे. 7-8 पराक्रम भलताच केला. हो ना, तेच म्हणत होते मी की भलताच पराक्रम होऊन बसलाय त्याच्यामुळे. मॅडम, माणसाकडे कधी कधी 100 50 कोटी रुपये जातात. तेव्हा त्याला जाग येते की आपण काय करून बसलो. माणसाने कुठे थांबावं याचा विचार करणं गरजेचं आहे. पण हा सर इतका वाहवत गेला, त्याच्यासाठी कारक ग्रह मग कुठला रवी पकडायचा?
शुक्र बिघडलाय ना मॅडम चुकीच्या लोकांच्या शुक्र हा फ्रेंडशिपचा कारक ग्रह आहे. अच्छा, शुक्र पकडायचा. हा शुक्र हा आता जो बिघडलाय तो चुकीचे लोक जवळ करणार ना. अच्छा. चुकीचे लोक पहिला चांगले लोक होते, कारण पंचमेश गुरु लग्नी रवी बरोबर आहे, चांगली मैफिल होती, नंतर चुकीचे लोक आले. नेक्स्ट हा, हाऊस हो शुक्र जे बरोबर आहे. आलं ते त्याने सगळं दशम स्थान जे आहे त्याचा अधिपतीच बिघडवून टाकला. बिघडवला. देव देतं आणि कर्म नेतं. लग्नी त्याला सगळं मिळालं, हो ना, काय नाही मिळालं असं नाही. सगळं सगळंच प्रमोशन मिळालं. मिळालं, नोकरी मिळाली, चांगला पगार मिळाला. आता थोड्या दिवसांनी रिटायर झाला असतं तर मान सन्मानाने बाहेर निघाला असता. हा, सर हे इतका फटका कुटुंब देतो नाही सर. बोला बोला शनी बोला. शनीचा फटका इतका असतो. पटका काय सांगू तुम्हाला. हो ना, म्हणजे रंकाचा रावाचा रंक जे म्हणतात ते काही खोटं नाहीये आता शनीच्या आता बाबतीमध्ये. आता घड्याळ आपल्याकडे आले, हो त्यांची एकच सीट आली, तर त्यांना हो. त्यांचं शिवलग्न कुंभरास आहे. बघा तुम्ही. अच्छा. असं हा तर बोला अरुण साहेब. हा तसं बोला. दुसरं स्थान त्याचं बिघडलंय केतू बुध शुक्र. तर वैवाहिक सौख्य म्हणजे कौटुंबिक प्रॉब्लेम काही कुटुंबात असतील का? आर्थिक आता एकदा सगळं काय माहितीये का, मिळवलेलं सगळं घालवलं. एक लक्षात घ्या जोगळेकर साहेब, की ज्या वेळेला तुमची सरशी असते ना त्यावेळेला सगळे लोक तुमच्या सोबत असतात. ज्यावेळेला उपलब्धी होते ना त्यावेळेला घरचे लोक पण पळून जातात. हा 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 बरोबर. असं आहे. आणि सगळे आर्थिक मोहाचे लोक आहेत. हा 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 बरोबर. जोपर्यंत अटॅचमेंट मॅग्नेट फील्ड असतं तोपर्यंत असतं. एकदा फील्ड निघून गेलं की करा कोण किसका कोई किसी का नाही, झुटे हे सारे नाते. कळलं? बरोबर आहे. असं आहे. आणि मुळात म्हणजे शनी हा तस्करीमध्ये बसलेला आहे आणि तो भाग्यात आहे. त्यामुळे भाग्यात आलेलं सगळं तस्करीमध्ये बसलेल्या शनीने घालवत तसं बसलेलं करायला लावलं. ऍक्च्युली हा कसं आहे करायला. मॅडम, करायला लावलं कारण तो राशी स्वामी आहे. बघा, राशी स्वामी रिलेटेड विथ द इनसाइड, हो अंतर्मन, ते काम करायला लागतो. राशी स्वामी म्हणजे काय, तो निशेचा आहे. तर हो त्या ठिकाणी तो डेफिनेटली चुकीची कामं करण्यासाठी तस्करांमध्ये बसलेला आहे. हो निशेच्या राशीमध्ये आहे. बघा परत अनेक लोकांना संधी मिळते. आता पुण्याची केस बघा तुम्ही, कल्याणी नगरची, काय झालं नाही का. हो. हो सर त्यामुळे सगळं. ग्रहाने सर जर हा अशा ग्रहाने काही आता त्याला एवढी मोठी थप्पड बसली तस्करांशामध्ये असल्यामुळे त्याने हे एवढं मोठं हे अनुभवलं. पण लग्नस्थानी असणारा गुरु त्याला पुढच्या आयुष्यात तरी सुधारण्याची संधी देईल का? पुढच्या आयुष्यामध्ये हरिहरी करायचं, बाकी काही नाही. गुरु हा वानप्रस्थ आश्रमाकडे नेणारा ग्रह आहे आणि तो शेवटी धर्मस्थानाकडेच घेऊन जाईल. गुरुचा मार्ग वेगळा आहे मॅडम. जेव्हा हा. तुम्ही शनीच्या कारण विचार गुरुची करता, शनिवार दृष्टी आहे आणि शनीची गुरुवर दृष्टी नाहीये. त्यामुळे गुरुची शनिवार दृष्टी असल्यामुळे ते गुरु महाराज त्याला चांगल्याच मार्गावर आणतील. आता ते नंतर गेल्यानंतर बरोबर काय ना? उपयोग आहे. पण अगोदर हा बरोबर आहे, पण अगोदरचं लाईफ ते आता आहे पण डिस्टर्ब झालंच ना. हाही भाग आहे. लग्नी गुरु आहे. शेवटी मनुष्याचं डायव्हर्जन होतं ते कशात होतं, आध्यात्मिकमध्ये होतं ना. शेवटी मनुष्य कंटाळल्यावरती कुठे जातो, स्पिरिच्युअल, नाही का. हा एकच मार्ग आहे की जिथे वेन यू आर गोइंग टू इन स्पिरिच्युअल लाईफ, दॅट इज यू कॅन एन्जॉय लॉट्स. सर अतिशय या आनंदी. पत्रिकेत तसा योग येण्याची कधी म्हणजे आता हा गुरु पहिल्या स्थानात आहे लग्न स्थानात आणि स्पिरिच्युअलिटीकडे वळण्यासाठी सुद्धा काहीतरी योग होत असेल ना म्हणजे. नक्की. हा हो हो तेव्हा बरोबर गुरुची आहे. दृष्टी गुरुवर वगैरे अशी अशी वेळ येईल नाही तेव्हा होईल. कशाला, आतापासूनच तयारी. जसं आता बघा तुम्हाला सांगतो, दशमामध्ये गुरुचं भ्रमण आता चालू आहे. हो त्याच्या अगोदरच घटना घडलेल्या आहेत. हा त्याच्या आधीच गेल्या वर्षीच बरोबर. कळलं का. ज्या वेळेला राहू गुरुची युती होती त्याच वेळेला आता शेवटी काय करायचं. अहो मी तुम्हाला सांगतो साहेब, 75 वर्षाचा मनुष्य आता लोकांना, घरातल्या लोकांना न सांगता घरातून निघून गेलेला आहे आणि 1.5 महिन्यापूर्वी त्याचा मुलगा वारलाय. हो हो
1949चा जन्म आहे. आणि दुःखामध्ये हा, मुलाच्या प्रेताला पण येऊ शकला नाही, हे कर्म आहे. आणि त्याला माहिती पण नाही की मुलगा वारला आपला. काय करणार? अहो जोगळेकर साहेब, मी तुम्हाला सांगतो बघा, म्हणजे कोणावरती अशी परिस्थिती येऊ नये, अतिशय वाईट वाटतं. एक व्यक्ती आहे, आमच्या नात्यामधलीच आहे, मुलाच्या प्रेताला सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करून पैसे जमवून नंतर प्रेत उचललं गेलं. किती दुःख भाग असं. हा, बरोबर. सगळे पैसे गेले, हॉस्पिटल मधून देत नव्हतं प्रेत, सगळ्यांकडून पैसे थोडे 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 घेतले. आणि लाकडं तर हल्ली फुकट मिळतात, पण इत्यादी पैसे. असा काळ येतो माणसावरती. माणसाला फार जपून वागलं पाहिजे. एक तर त्याचं कर्म, एक तर त्याचं तोंड, त्याची कृती, त्याचा स्वभाव फार महत्वाचा आहे. मनुष्याच्या वरती कुठली वेळ येईल, काय येईल, काही सांगता येत नाही. म्हणून आपली ग्रहस्थिती चांगली असते, त्यावेळेला आपल्याला चांगल्यापैकी साज असतो, आणि नंतर तो ढसळतो, त्यावेळेला याचना करावी लागते. म्हणून शनी हा याचिका करणारा ग्रह आहे. याचिका करणं म्हणजे काय? न्यायाधीशाकडे अर्ज टाकणं. मग तत्पूर्वीच आपण समजायचं की आपल्याला हात जोडले पाहिजे. बरोबर आहे. चांगल्या चांगल्या शक्तीची हे होऊन जाते, त्यालाच होतं. अतिशय कठीण. म्हणून प्रसंग पाहिल्यानंतर कोणावरही असा प्रसंग येऊ नये, पण प्रसंग येतात. 75व्या वर्षी घर सोडून जाणे आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मुलगा निधन पावणे, ते त्याला कळलं पण नसेल अजूनपर्यंत. बोला, फार कठीण आहे. हे जीवन आहे, त्या जीवनाला जर तोल गेला, विल बी फिनिश. म्हणून त्या ठिकाणी बुद्धी फार महत्वाची आहे. बुध हा ग्रह फार महत्वाचा आहे. बुद्धी जर निकामी झाली तर मनुष्य कुठल्याही तऱ्हेचा निर्णय घेतो. तुम्हाला माहिती आहे, नाना पाटेकरचं शिवलग्न आहे, वेलकम मधला एक डायलॉग आहे, कंट्रोल कंट्रोल. यू हॅव टू कंट्रोल. इफ यू आर नॉट गोइंग टू कंट्रोल युअर सेल्फ, then you will be die. बरोबर. फार कठीण आहे. नानाची रास कन्या आहे, म्हणून तो बघा, कंट्रोल कंट्रोल. दोन्ही वेलकम टू वेलकम वन पण असाच होता. कंट्रोल युअर सेल्फ. कंट्रोल पाहिजेच, निदान त्याची जाण तरी पाहिजे. बरोबर आहे. आता यू विल बी फेल. आता किती रथी महारथी आणखी होणार आहे, थांबा जरा. आता थोडे मोदी जरा फुरसत मध्ये येऊ द्या. आता मोदी जरा थोडस हातात पण ते चालू करणार, सांगितलं 100%. विल नॉट, म्हणजे ते सोडणारच नाही संधीचा. ते त्यांचं एकच बघा, आज किती काही असो, त्यांच्या स्वतःवरती कुठल्याही तऱ्हेचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही, त्यांच्याकडे काही नाहीच आहे. क्लीन आहे, कुठलं डीलच केलेलं नाही. बरोबर. गॉड मॅन. म्हणून ते एकटे राहतात, सुखी आहेत, आरामशीर. हा बोला सर, त्यांची वहिनी आता सरकारी हॉस्पिटलमध्ये वारली. हो, ते असं काय करणार होता. तरी नाही पैसे काय दिले की कसं, काय नाही केलं तुम्ही? नाही, काही नाही. अरे फार देवाचा मनुष्य आहे, परमेश्वराचं हे आहे, ते आपलं नाही आहे. ती व्यक्ती वेगळीच आहे, आणि त्या व्यक्तीवरती टीका करणाऱ्यांना पण तेवढंच पाप लागेल. सर, पण आता जो एक गदारोळ चाललाय की हे रायसीमध्ये आतंकवादी हल्ला झाला, कठुआमध्ये झाला, आणि आज अजून कुठेतरी झाला असं, तर ह्या गोष्टी मोदी सत्तेत येण्याच्या वेळेलाच घडवल्या गेल्या आहेत. असं आहे मॅडम की तुम्ही जेव्हा चांगले असताना त्याच वेळेला तुमच्यावरती हल्ला होतो. तुम्ही जेव्हा गरीब स्थितीमध्ये असतो तेव्हा कोणी तुमच्यावरती हल्ला करत नाही. लोकांना असं वाटतं की मोदी इन पॉवर, तर पॉवरलेस कसं करायचं, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या पर्टिक्युलर त्यांच्या नावावरती त्यांना हानी पोचवावी कशी, हा उद्देश आहे. एनिवे, पत्रिका वाचूया. पत्रिका फार महत्वाची आहे. म्हणून अशा कलेक्शन माझ्याकडे आहे, ते आणून तुम्हाला दाखवतो. आणि काही कन्सल्ट केल्यानंतर त्या पत्रिका मिळतात, तर तुमचा अनुभव वाढतो.
तुमचा विचार वाढतो, ग्रहस्थिती कशी असते, काय काय गोष्टी घडू शकतात, हा सगळा परिचय आहे. सर मी आता एक या सांगू. शनीची, एक मिनिट, ठीक आहे मॅडम तुम्ही बोला. सर शनीची आपली ही परिस्थिती असली कोणत्या पण पत्रिकामध्ये, तर आपल्याला सात्विक रीती वागवं तर आपल्याला शनी सोडतो ना. नक्की. तेच कारण सांगितलं माझा मगाशी तुम्हाला. Yes. अनुभव आहे बरोबर आहे. माझा सर, अनुभव बरोबर आहे. आहे, वागलंच पाहिजे तुम्हाला. मी काय सांगितलं मॅडम, की तुम्हाला जेव्हा ज्ञात होतं, तुम्ही ज्ञात होता, त्यानंतर तुम्ही थांबलं पाहिजे. तुम्ही पहिल्या शनीचं काम आहे धर्म करा, कर्म करा. मग कर्मधर्म योगाचा जो फलित आहे तो फार भिन्न आहे. आणि तरी तशा तऱ्हेने तुम्हाला परिपक्व बनवण्याचं काम पण शनीचंच आहे. परिपक्व. आणि ह्या परिस्थितीत पण सात्विक वागलं तर जाता जाता देऊन जातो. शनी नक्की घेत नाही, देऊन जातो. नक्की देतोच ना. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल, आता तुमचं लग्न झालं असेल त्यावेळेला बघा शनीची पोझिशन तुमच्या सप्तम स्थानाशी रिलेटेड असेल. कळलं का? ज्या वर्षी विवाह झाला त्या वर्षी शनी देणार आहे. शनी देईल तर दुसरं कोण देणार नाही. कळलं? असं आहे. मगाशी सर कसं आता वाटलं लेक्चर तुम्हाला? एक मिनिट. हा मॅडम, मगाशी हे पंचपक्षी कसं वाटलं? सर लय मस्त वाटलं. मतलब मी केलेलं आहे, पण तुम्ही जसं समजावलं तसं नाही. मी तुम्हाला पहिली बी म्हटलं, तुम्ही नाही जसं नाही नाही, समजवतात तसं नाही. मगाशी तुम्ही होतात ते सांगतो. ते बघायचं होतं मला की हे कसं काय दाखवतात, ते काय सांगतात. सर मी बीजीएस मध्ये केलंय, पण ते समजावून सांगितलं. टाइम फटाफट लिहिलं मी, लिहून शकली नाही, म्हणून माहिती नाही कसा कोणत्या टाइम मध्ये ते पक्षी जिवंत असतो. मला ते म्हणायचं नाही. मगाशी तुम्ही व्याख्यानाला होतात ना, हा हा, होते. तर कसं वाटलं? तर आता डेमो मध्ये कसं वाटतं सर? डेमो ठीक आहे, मध्ये चला काय वाटते सर? चला ठीक आहे. नंतर काय, तुम्ही 7व्या माळ्यावर जाणार आणि मग सांगणार तुम्ही हे करा, म्हणजे तुम्हाला हे लागेल, हे करायचंय. तिथपर्यंत आपल्या त्याच विचारामध्ये असतो. आणि अर्धवट लाईन कट झाली, नंतर डिस्कनेक्ट झालं ना सगळं. नाही मग मी नव्हती सर. नाही, नंतर डिस्कनेक्ट झालं सगळं. बरं ठीक आहे. अच्छा. आणखी देशमुख मॅडम विचारा, काय विचारायचं? सर ह्या शनीची दृष्टी तुळ राशीवर आहे, जिथे तो आपण उच्चीचा आहे असं म्हणतो. मग त्यांनी काहीच रिलीफ दिला नाही शुक्राला. नंबर 1 लक्षात घ्या, उच्च आणि नीच हा जो पार्ट आहे, हा कालपुरुषाच्या कुंडलीच्या अनुसरून शनीची रास जी आहे उच्च, ही सप्तम स्थानामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेला येते, म्हणून तिथे उच्च स्थान सांगितलेलं आहे. त्यानंतर दशमामध्ये मकर राशीमध्ये मंगळ उच्चीचा, कारण तो दक्षिणेचा कारक आहे. लग्नामध्ये मेष राशी उच्चीचा, सूर्य हा प्रथम स्थानाचा कारक आहे. चंद्र हा वृषभ राशीचा ईशान्य दिशेचा कारक आहे. बुध हा षष्ठ स्थानामध्ये उच्चीचा, कारण तो षष्ठ स्थानाचा कारक आहे. मग कारक असल्यावरती त्याला उच्च आणि नीच सांगितलेलं आहे. गुरु हा त्या ठिकाणी कालपुरुषाला भाग्यस्थानाचा कारक आहे, म्हणून धनुराशी तिथे गुरुची सांगितलेली आहे. आणि गुरु उच्चीचा कर्क राशीमध्ये मोक्ष त्रिकोणातला आहे, म्हणून कर्क राशीत उच्चीचा. आणि मकरेचा गुरु चांगलं फळ देत नाही असा भाग बिलकुल नाही. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सुनील गावस्करला समोर आणा, मकरेचा गुरु लग्नी आहे, लहानपणी एवढं सक्सेस मिळालेलं आहे, विचार नाही करू शकत. 1971 सालच्या याच्यामध्ये तुम्ही क्रांती बघा काय, त्याला शनी गुरु समसप्तक योगामध्ये होते. शनी तुळेला होता, सॉरी मेषेला होता, आणि गुरु तुळेला होता. आणि तुळेला असताना दशमातून गुरुचं भ्रमण चालू होतं गोचरीचं, आणि त्याच वेळेला प्रगती मिळाली 1971. हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. इट डिपेंड अपॉन द ट्रान्झिशन. म्हणून लग्नी गुरु निशेचा असेल, लग्नी गुरु उच्चीचा असेल, शेवटी लग्न स्थानामध्ये गुरु आहे, ह्या व्यक्तीचा पण शिवेचा गुरु आहे, याला मिळालं स्थानबळ. असं आहे, स्थानबळ फार महत्वाचं आहे. सर सर आता हे राहूचं भ्रमण हे रेवतीवरून चालू आहे, तर
काय त्रास होत असेल याला? आता बघा, अष्टम स्थानातून राहूचं भ्रमण आहे, बरोबर आहे. मूळचा शनी अष्टम, मूळचा राहू अष्टमामध्येच आहे. आता मॅडम सगळं गेलेलंच आहे, आता सगळं रिकाम आहे. म्हणजे जी काही सेव्हिंग होती किंवा काय होतं, मूळचा राहू अष्टमात आहे ना, आणि गोचरीचा आता चाललेला आहे. नाही 12. हो हो, अष्ट. हा, मूळचा राहू पण अष्टमातच आहे ना, आणि गोचरीचा पण हो हो चाललेला हो आहे ना, असं आहे. हो मग हो तिथे आता परत सांगतो, पत्रिका देणारी पण होती आणि घेऊन जाणारी पण होती. घेऊन जाणं का घेणारी पण होती. आणि देणार का? आता गुरु लग्नी हे उच्च शिक्षित झाला, चांगले विचार आले, चांगली शाळा झाली, चांगली प्रगती झाली. 89 ऑनवर्ड्स मला वाटतं प्रगती झाली. कळलं? हो. असं आहे. मग बरं त्या सर, मला अजून ठिकाणी एक विचारायचं की आपण जेव्हा पत्रिका बघतो तेव्हा बघितल्याबरोबर आपल्याला काय कळलं पाहिजे, म्हणजे कुठे बघितलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे लग्नबिंदू, प्रमुख लग्नबिंदू तर म्हणजे घ्यायचाच त्रास काय आहे. आहे? नाही, पहिली गोष्ट लग्नबिंदू घ्यायचाच आहे. त्यानंतर त्या लग्नाचा नवमास पण विचार करायचा आहे. कळलं का? आता नवमास रहस्याचा जो क्लास आहे आमचा, तुम्हाला ग्रुपला ऐकायला मिळेल तिथे युट्यूबला. तर लग्नेश हा कुठे बसलेला आहे? तर लग्नेश लग्नात आहे. लग्नात आणखी कोण आहे? तर त्रिकोणाचा स्वामी गुरु लग्नात आहे, तो भाग्यविधाता आहे. म्हणजे ठिकाणी शिक्षण, उच्च शिक्षण सगळं होईल. पण दुःख कोणती येतील? तर बुध शुक्राची दुःख निश्चित आहेत. कुठल्या संदर्भात येतील? तर आर्थिक संकटामध्ये येतील. काय घडामोडी होतील? भाग्यासंदर्भात होतील. का होतील? कारण नीचेचा शनी आहे. कळलं? शनी मेषेचा आहे. कधी घटना घडेल? ज्यावेळेला वृश्चिकेचा गोचरीतून शनीचं भ्रमण होईल, त्यावेळेला भाव मध्य कोणता असेल त्यावेळेला घटनेची तारीख तुम्हाला काढता येईल. पण तरी सुद्धा कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये अशी ग्रहस्थिती असल्यानंतर ही ऑर शी हॅज टू फेस बॅड पॅच, आणि बॅड पॅच आलेला आहे. आणि सर ह्या पत्रिकेत अजून एक ह्या पत्रिकेत सगळे ग्रह 12-12 अंशावर, 27-27 अंशावर असेच आहेत. त्याचं कारण म्हणजे नाही, एक मिनिट, भाव का ग्रह? तो भावमध्ये मॅडम, भावमध्ये. मग भावमध्ये आहे तो त्या भावाचं निश्चित केलं की त्याची जन्मवेळ झाल्यानंतर भाव कशा तऱ्हेने होता. भाव प्रारंभ आणि भाव मध्य आणि भाव अंत्य असे 3 प्रकार आहेत. तो भाव मध्य झालाय, तो भाव मध्यला बघा तुम्ही, सगळे ग्रह त्याच अंशाला जवळपास येणार, सगळे अंश. मग त्याच्यावर तुम्हाला ते नवमास ठरवायचे असतात. त्या नवमासाचा हे आहे. आता 12 अंश हे कुठल्या राशीमधलं आहे? चतुर्थ स्थानामधलं आहे का? वृश्चिक राशीतला आहे का 12 अंश मॅडम? तर त्या ठिकाणी अनुराधा नक्षत्र येईल. मग अनुराधा नक्षत्राचा आरंभ शिव नवमाशाने होतो. मग त्या ठिकाणी वृश्चिक नवमास येईल. मग वृश्चिक नवमाशामध्ये एखादा ग्रह जेव्हा जाईल तर नवमाशावरून फलादेश विचार करायचा. तो नवमाशाचा क्लास आहे. आज हा सूर्य सिद्धांताचा. जेव्हा जेव्हा क्लास जसा जसा असेल त्याप्रमाणे तुम्हाला फलित द्यायचं. तुमच्याकडे सगळं साहित्य आहे, त्या साहित्याचा वापर करायचा. कळलं? बरं, आणखी काय? नाही, पत्रिका व्यवस्थित समजून घ्या पहिल्यांदा. ते जे भाव मध्ये आलेले आहेत ते भाव मध्ये जशी जन्मवेळ असेल, जशी सूर्याची स्थिती असेल, जशी पृथ्वीची स्थिती असेल त्याप्रमाणे भाव मध्ये तयार होतो. ते खगोलीय आहे. कळलं का? असं आहे. त्याच्यामध्ये आपण चेंज नाही करू शकत आणि ते ऐनांशावरती निश्चित केलेले आहे. हो सर. बोला आणखी. एकदा तुम्हाला कळलं की पहिली पत्रिका त्याला मिळणार, चांगलं उच्च शिक्षण होणार, मान सन्मान मिळणार, सगळं काही मिळालेलं आहे. पण नंतर धनस्थानामध्ये बुध शुक्र आहे, त्याचा इफेक्ट जातकाच्या जीवनामध्ये केतुयुक्त. केतू हा पूर्णपणे जातकाला, त्याला आपण म्हणतो की जर केतू एखाद्या ग्रहासोबत आला तर त्या ठिकाणी वैराग्य हे येणार, आणि वैराग्य आलेलं आहे. तर वैराग्याच्या पलीकडे आणखी काय येणार आहे माणसाच्या जीवनामध्ये?
मृत्यू. वैराग्यानंतर काय येतो? मृत्यू. आता वैराग्यामध्ये जीवन जगत आहे, नाही का? सर मग यांची फॅमिली पण यांना सोडून गेली आहे? मुलं आहेत, मुलगा आहे, त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, त्याला नोकरी आहे, तो IT इंजिनिअरिंग मध्ये आहे. पण आता स्वतः वडिलांच्या बाबतीमध्ये हे असे सगळे प्रश्न आहेत. काय करणार? पण एखाद्या व्यक्तीच्या, मॅडम मी तुम्हाला सांगतो की मी वयाच्या 74व्या वर्षी पती पत्नीचे डायव्हर्स पाहिलेले आहेत, मुलं फेल झाली म्हणून. बापरे. 74व्या वर्षी. हो. दोघंही पेन्शनर आहेत. बँकेत, पत्नी बँकेमध्ये कामाला, कारण त्यांचे पैसे कशात गेले तर मुलाला पायलट बनवण्यामध्ये सगळे पैसे गेले, आणि तो म्हणतो तुझ्यामुळे गेले, ती म्हणते तुझ्यामुळे गेले. असा प्रॉब्लेम आहे. सगळे पैसे गेले. साधारणतः 5 कोटी रुपये फी भरली होती अमेरिकेमध्ये, आणि ते खोटं लायसन्स निघालं. अरे बापरे. अशी फसगत होते. आणि एक बाई, पत्नी जे होत्या त्या सिंडिकेट बँकेमध्ये होते, आणि ते मिस्टर एअर इंडियामध्ये होते. रिटायर झाल्यानंतर कोण विचारते? फक्त पेन्शन. असं आहे. एज ऑफ 72. बापरे. त्यावेळेला पत्नी 69 इयर्स, आणि आता पण ते सर 75 एअर वर्षाचे. इंडियामध्ये असूनही त्यांना कळलं नाही की खोटं लायसन्स देऊन राहिलेत वगैरे? खोटं लायसन्सचा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं. लोक कसं आहे माहितीये का, नातेवाईकांमध्ये माझा रुवा वाढला पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, माझा मुलगा पायलट झाला. आज पायलटला नोकऱ्या नाही पाहिजे. तुम्हाला लुफ्तांसाने काय केलंय? सगळ्यांचे पगार अर्धे करून टाकले. सगळ्या पायलटांचे पगार जगामध्ये अर्धे झाले, आणि एक्सेस पायलट झाले. अतिरिक्त आहेत. विमाना कंपन्या सगळ्या लॉसमध्ये जायला लागल्या. असं आहे. बोला सर, विचारू का? हा, विचारा. सर, या पत्रिकेमध्ये शुक्र जर मंगळाबरोबर असता तर ही पत्रिका थोडीफार बदलली असती. नाही, आता याच्यामध्ये बघा, मंगळ शुक्राची युती पण तिथे व्हॅलिड नाहीये. तर त्या ठिकाणी भलतंच काहीतरी दुसरं घडलं असतं, कळलं का? पण इथे बुध शुक्राचा जो काही राजयोग आहे तो पूर्णपणे बाद झाला. कशामुळे झाला? तर केतूमुळे झाला. केतू बद्दलची आणि राहू बद्दलची तुम्हाला भूमिका मॅडम कालांतराने कधी ना कधीतरी जातकाच्या हातून, मग कुठलाही ग्रह सोबत असला, केतू रवी, केतू चंद्र, केतू बुध, केतू शुक्र, केतू गुरु, ह्या ठिकाणी जातक वैराग्यामध्ये येणार म्हणजे येणारच, ठरलेलं आहे. तसं राहू चंद्र, राहू गुरु, कळलं का? ह्या गोष्टी होणारच. राहू रवी गुरु, राहू रवी असला तर तरी सुद्धा पितृदोष आहे तो. मग त्या ठिकाणी येणार. मला वाटतं दुपारीच कुठेतरी प्रश्न निघाला होता, राहू गुरु आणि रवी या तिघांची युती आहे. राहू गुरु शुक्राची युती हानिकारक आहे. ह्या गोष्टीत मॅडम भोगाव्याच लागतात. चांगल्या कुटुंबात जन्म होऊन सुद्धा त्या ठिकाणी दुःख येतात. कधी कधी गरीब कुटुंबामध्ये जन्म होऊन मनुष्य फार पुढे जातो, त्याला कारण मागचं कर्म भोगायचं असतं. द प्रिव्हियस कर्म इज इम्पॉर्टंट. बरं, ठीक आहे. आता 9:15 झालेले आहेत. आज काही मुकेश भाऊ नाही आहेत, क्लास नाही त्यांचा. तर आणखी कोणाला काही अभिप्राय द्यायचा असेल तर बोला. प्रश्नाचं एक देवाणघेवाण करायची असेल तरी हरकत नाही. प्रश्न विचारा, बुद्धिमान व्हा, चुकीच्या क्लासेसला फसू नका, महागडे क्लासेस करू नका, त्याच्यामध्ये तुमचं काही भलं होणार नाही. लिहून घेण्याचा क्लास कधीच करू नका. एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट आहे. भागवत मॅडम बोला. तर मगाशी ते तुम्ही सुनील गावस्करचं उदाहरण दिलं, आणि तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की त्याच्या दशमात जेव्हा जो गोचरीचा शनी होता तेव्हा लग्नातला गोचरीचा गुरु होता, आणि त्याचा शनी सप्तमात आहे आणि गुरु लग्नात आहे मूळच्या पत्रिकेत, आणि दशमात गोचरीचा गुरु होता, तेव्हा त्याची जी काही नावलौकिक वगैरे झाला तो तसा झाला.
पण आता त्या येस. केसमध्ये मग ह्या लोकांचा केंद्रयोग पण तर झाला ना सगळ्यांचा. हो, केंद्रयोग झाला, पण तरी सुद्धा बघा, कमाल हसन पण बघा तुम्ही, हा मकर लग्न आहे. हा त्याच्यानंतर ममता बॅनर्जी मकर लग्न आहे. हा मनोज कुमार मकर लग्न आहे. हा काय समजले? तर त्या हा ठिकाणी मकर लग्नाच्या बाबतीमध्ये ज्या प्रदेशात ज्या राज्यात राहणाऱ्या सरकारशी संबंध असणाऱ्या याच्यामध्ये मान सन्मान डेफिनेटली मिळतो. अडवाणी मकर लग्न, हा हे जे काही नियम आहेत ना, हे तुम्हाला थांबवता येणार नाही किंवा पुसता येणार नाही. ओके, म्हणजे कुयोग असला, आपण केंद्रयोग वगैरे असला तरी सुद्धा ते मकर लग्नाची जी आहेत ती फळं मिळणारच आहेत त्याला. पद्मश्री मिळाली की नाही? हो. ओके. मग एक दिवस कधीतरी ममता बॅनर्जीला पण पद्मश्री मिळून जाईल, काही भरोसा नाहीये. हा, त्यांचा लग्न दशमात उच्चित आहे. ओके. कमाल हसनचा पण आहे हा लग्न दशमात उच्चितचा, शुक्र शनीची युती आहे. हा हे असे काही योग असतात ना, हा हे योग तुम्हाला कितीही प्रयत्न आहे. आज मला सांगा, एक कॅपेबल लेडी म्हणून ममता बॅनर्जीचं नाव घेतलं जातं, हो नाही का? हो हो आजही एखाद्या पुरुषासारखी भांडते, हे करते, एवढी संकट सतत येतात, हो सरकारी शासकीय संकट भरपूर आहेत, हो पण तरी सुद्धा ती लढते. हो मग पत्रिकेचा हा जो राशींचा भाग जो आहे ना, तो आपण पुढच्या हा वेळेला जेमिनीमध्ये घेणार आहोत. मला आठवण करा, त्याला हो ग्रह घेणार नाहीये, जेमिनीमध्ये फक्त राशी घेणार आहोत. तर ह्या राशींच्या मध्ये पण शक्ती आहे वेगळी. हो. नाही, मला ते कॉन्ट्राडिक्टरी वाटत होतं की म्हटलं आपण तर इकडे म्हणतो की केंद्रयोग म्हणजे सगळं नुकसान आणि इकडे नाही नाही तुम्ही नाही. सांगता, तर मला म्हणून ते कन्फ्युजन होत होतं. गोचरी मी काय सांगितलं तुम्हाला, हा की ह्यांचा कोणाचा, सुनील गावस्कर, हम्म मकर लग्न, लग्ने त्या ठिकाणी लग्नात गुरु, हा आणि त्यांची धनुरास आहे, हा धनुराशीमध्ये चंद्र आहे, तर हा राशी स्वामी जो आहे तो लग्नी आलेला आहे आणि तो बरोबर. योगकारक ठरलेला आहे. ओके. त्यांचा चंद्र व्यायात आहे, ओके. कळलं का? हा बरोबर. म्हणजे ती संधी मिळाली, कशी मिळाली? हा त्यामुळे मिळाली. ओके. थँक्यू. आणि आणि पंचमात ऋषभेचा मंगळ आहे. पंचम हा स्थान हे खेळाचं स्थान आहे. हो बरोबर. बरं, दुसरी मी सगळ्यांना अशी एक विनंती करीन की प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरामध्ये जे तुमचं लहान मूल असेल किंवा आणखी कोण असेल, त्याला बुद्धिबळ खेळायला सक्ती करा. बुद्धिबळ खेळणं अत्यंत आवश्यक आहे, तर त्याच्या बुद्धीमध्ये वाढ होईल, ही रिक्वेस्ट आहे माझी. एखादा चार्ट घेऊन बुद्धिबळ त्याला शिकवा. आम्ही कंटाळून जातो सर खेळून खेळून, इतका बुद्धिबळ खेळला जातो आमच्याकडे. मग व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे ती. हो, नातू आमचा सुधरूच देत नाही आम्हाला. मग चांगली आहे ना, ती चांगली गोष्ट आजोबांशी आहे. झालं की माझ्याशी झालं की आजोबांशी सतत चालू असतं त्याचं. दॅट्स आणि गुड. खेळाची भयंकर आवड आहे त्याला, भयंकर आवड आहे. मी आणखी इतर लोकांना पण सांगतो की प्रत्येक तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला एखादा बुद्धिबळाचा पट आणून द्या. एकटं खेळायला लावला तरी हरकत नाही, पण खेळा. नाही, खेळतो, तर चांगला खेळतो सर तो, चांगला खेळतो. एनिवे, आता वेळ झाली आहे. तर बोला. बुद्धिबळाचा खेळामध्ये गती घेण्यासाठी पंचमात कोणती रास असणं किंवा ग्रह असणं आवश्यक आहे? बघा, बुद्धिबळाचा कारक ग्रह जो आहे तो बुध आहे. हो. त्याला संयम पाहिजे. तुम्ही वाटचाल करताना, प्यादा हलवताना व्यवस्थित विचार केला पाहिजे. प्यादे आहेत ना ते. बुधा हा बुद्धिबळाचा खेळ म्हणून त्याला हे केली आहे, चेस स्पर्धा आहे ना, हा. असं आहे. बरं, ठीक आहे. आता मॅडम, स्वग्रहित असेल, बुध जर कुठल्याही याचा असू द्या, पण मी आग्रह करीन की सगळ्यांनी बुद्धिबळचं नॉलेज घ्या मुलांमध्ये, फार महत्वाचं आहे. बरं, आता मॅडम तुम्ही अभिप्राय द्या, मग आपण पुढच्या लोकांना, मला पण जायचंय बाहेर, तर अभिप्राय द्या, मग आपण पुढे हे करू. महागड्या क्लासला फसू नका, ही एक वॉर्निंग आहे. आजची कुंडली ही अतिशय समज देणारी अशी सरांनी सादर केली. खर तर गुरुसारखा ग्रह लग्नी असताना आणि लग्नाधिपती आणि त्रिकोणाधिपती
यासारखा राजयोग असून सुद्धा माणूस फसला कशाने किंवा कोणत्या प्रकारची दुःख येऊ शकतात, यासाठी पत्रिकेच्या सुरुवातीलाच बरेचसे मुद्दे आपण मांडले. ते मुद्दे पत्रिका कशी बघावी, पत्रिकेमध्ये येणारी दुःख कशी येऊ शकतात, याच्यासाठी खूपच टिप्पणी देणारी अशी ही आजची पत्रिका होती. पहिलं तुम्ही त्रिकोणापती आणि त्रिकोणाधिपती आणि लग्नाधिपती यांचा राजयोग आहे, तरी दुःख का झालं, तर सप्तमेश भाग्यात आणि तिथून म्हणजे सप्तमेशामुळे हे दुःख आलं. आणि सप्तमेश भाग्यात बसलेला आहे, तो तस्करीमध्ये बसलेला आहे. हा खूप मोठा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की शनी भाग्यात बसल्यामुळे एकतर भाग्यामध्ये जे काही आहे ते त्याचं हिरावून घेतलं गेलं. दुसरा दुःखाकडे नेणारा मुद्दा म्हणजे केतू ज्या ग्रहाबरोबर बसलेला असेल त्या ग्रहांमुळे सुद्धा आपल्या जीवनात दुःख निर्माण होतं. इथे बुध हा स्वग्रहीचा तिथे बसलाय, पण तो बुध शुक्र म्हणजे शुक्र आणि बुध या दोघांबरोबर दशमेश आणि धनेश या दोघांबरोबर केतू असल्यामुळे नोकरी, त्याला सुद्धा नोकरीमधून सुद्धा त्याला विरक्ती प्राप्त झाली आणि धनामधून सुद्धा तो विरक्त होऊन गेला. हे दुसरं दुःख आलं. सुखेश आणि भाग्येश याचा कारग्रह, याचा सुखेश आणि भाग्येश हा व्यायात जाऊन बसला. हा एक मोठा मुद्दा असा झाला की त्यामुळे त्याची दृष्टी सप्तमेश षष्टेश म्हणजे नोकरी, पत्नी आणि भावंड या किंवा प्रवास असते, या सगळ्या कारणामुळे सुद्धा त्याच्या जीवनात दुःख आलं. चंद्राचा केमद्रुम योग, चंद्र हा केतू आणि राहूच्या मध्ये फसलेला आहे, त्यामुळे सुद्धा त्याला दुःख प्राप्त झालं. मंगळ चंद्र समसप्त झालं, त्यामुळे सुद्धा चिंता करणं, काळजी करणं आणि समाधान न मिळणं यासारख्या गोष्टी त्याच्या वाट्याला आल्या. ह्या दुःख निर्माण करण्यासाठीच्या गोष्टी या व्यक्तीच्या जीवनात आलेल्या होत्या. पण ही दुःख आपल्याला येऊ शकतात, ती या स्वरूपात येतील, या दृष्टीनं शासनात कार्यरत असणाऱ्या माणसांनी मला कुठे सतर्क राहायला हवं याच्याविषयी जाणीव ठेवायला हवी होती. आणि हे मकरेचा चंद्र असल्यामुळे आणि शनीची 10वी दृष्टी त्याच्यावर असल्यामुळे तिथे ती सतर्कता बाळगली पाहिजे होती, ती बाळगली नाही. म्हणजे शनीचं जेव्हा, हे तुम्ही वारंवार सांगता की वृश्चिकेमधून शनीचं, मेषेमधून शनीचं भ्रमण सुरू झालं मंगळाच्या राशीतून की माणसाने सतर्क राहायला पाहिजे. त्यातून शनी हा कोणत्या सूक्ष्मांशामध्ये गेलेला आहे हा आणखी अलर्ट करण्याचा मुद्दा आहे. तर यामुळे ही सगळी दुःख त्याच्या वाट्याला आलेली आहे. याच्यात मला एक विमला मॅडमनी मगाशी एक मुद्दा मांडला की शनी आणि मंगळ कितीही वाईट अवस्थेमध्ये किंवा वृश्चिकी किंवा अशा ह्याच्यात बसलेले असले तरी जर आपण परमेश्वरी सेवेमध्ये हजर असू तर मात्र आपल्याला कितीही वाईट परिस्थिती आली तरी परमेश्वर बोटाला धरून चालवत असतो हे विसरायचं नाही. आपल्याला संघर्ष तर करावाच लागतो, पण त्या संघर्षामध्ये जे बळ मिळतं आणि आपली इमेज स्पष्ट स्वच्छ राहण्यासाठी परमेश्वर बळ देतो. याच्या लग्नस्थानी गुरु होता, पण कदाचित त्याने आपल्या जीवनाचा मार्ग कसा ठेवला असेल हे तोच जाणे. ते जर काही चांगल्या पद्धतीने पहिल्यापासून तो याच्यात असता तर कदाचित तो एवढा लॉस न घेता सुद्धा बाहेर पडला असता. कारण ग्रह तुम्हाला दाखवत असतात आपण वागायचं कसं हे आपल्या कर्माने ठरवतो. आणि शनी जर भाग्यात बसलेला आहे तर तुम्ही एक खूप चांगलं वाक्य सांगितलं की शनी हा याचिका करणारा ग्रह आहे. याचिका करणारा म्हणजे कोर्टात खेचणारा किंवा अपील करायला लावणारा असा हा ग्रह आहे. तेव्हा या सगळ्या बाबी सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. जातक सफर झाला तो का झाला त्याच्यातून धडा घ्यावा आणि
आपल्या समोर येणाऱ्या जातकाला किंवा या सदृश्य कुंडली असणाऱ्या माणसांनी याबाबत निश्चित जागरूकता बाळगावी. तेव्हा माझ्या वर्गमैत्रिणींच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने मी आपले धन्यवाद अदा करते. नमस्कार सर. दुसरं एक सांगतो आणखी, मी आता पुढे भावश्रीपती नावाची एक पद्धती आहे तर ती शिकवणार आहे. मी थोडासा अंदाज देतो तुम्हाला. आता इथे आपण पाहिलं की शनी मेष राशीमध्ये आहे. हो. तर त्या पद्धतीमध्ये असं सुचवलेलं आहे, मेषला म्हणजे प्रथम स्थान आपलं, तिथे शनी आलेला आहे. चतुर्थ स्थान म्हणजे आपली माता, म्हणजे कालपुरुषाच्या ह्याच्यामध्ये. आता ज्या वेळेला हे दोन ग्रह निचेचे होतात, बघा वाक्य व्यवस्थित आहे का, त्यावेळेला निश्चित त्या व्यक्तीच्या आईला प्रचंड प्रमाणाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला मंगळ निचेचा आहे आणि लग्नी शनी निचेचा आहे. लग्नी म्हणजे मेषेला शनी निचेचा. आपण त्या दिवशी पाहिलं होतं तेव्हा तीन ग्रह उच्चीचे होते एका पत्रिकेमध्ये. आणि आता ह्या पत्रिकेमध्ये मेषेचा रवी म्हणजे स्वयं, मेष म्हणजे स्वयं, आणि कर्क म्हणजे माता, चतुर्थ. तर अशा वेळेला सुद्धा बघितलं पाहिजे की दोन ग्रह निचेचे येतात, त्यावेळेला यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये मातेला दुःख होण्यासारखी एखादी कृती जातक करून बसतो. आणि मेष राशीचा शनी स्वतःवरती आरोपपत्र येणं, अशा पण घटना जातकाच्या जीवनामध्ये घडण्याची शक्यता असू शकते असं सांगतं. गॉट इट? हो, खूपच लक्षात ठेवण्यासारखं आहे सर हे. नाही, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो. म्हणजे जर त्यांनी जर ते केलं नसेल काही वाईट कर्म, तरी तो स्वतःवर घेतो का अशा बाबतीमध्ये? कधी नाही, त्याला त्या प्रांतातून जावं लागतं. इट्स अ रूट, द टाइप ऑफ रूट. आणि सर नीचच्या शनी असला मेष मधला आणि संगती गुरु असला तर? गुरु मेषेचा शनी आहेत ना आपल्याकडे, उदाहरण आहेत. आता त्यांचं नाव घेऊ शकत नाही, तर तिकडे सुद्धा असं झालेलं आहे. कळलं का? येस मॅडम. तो 1941 साली योग होता आणि त्याच्यानंतर 1940 वर्षानंतर परत 60 वर्षानंतर आला. म्हणजे 40 आणि 60 2000 साली योग होता. तरी सुद्धा कालांतराने कधी ना कधीतरी त्याच्यावरती तिथे वाईट प्रसंग येणार. 2001 आणि 2000 साली हा योग होता आणि 1941 साली होता. दोनच योग होते, मेषेचा शनी आणि गुरु. म्हणजे सर ते जर त्या प्रसंगातनं जात ते आपाप होतं, म्हणजे त्यांचा निचेचा शनी इट्स अ लाईफचा रूट आहे मॅडम तो. यू कांट चेंज द रूट. पडतात का नाही का त्यातच हे होऊन जातं, काही त्रास होतो? त्रास होतोच ना. इट इज अ रूट ऑफ लाईफ. व्हॉट इज ऍक्च्युअली मिनिंग ऑफ रूट? जो बसचा रूट आहे, यू कांट चेंज. कॅन यू चेंज? बरोबर आहे सर. इट्स अ रूट ऑफ प्लॅनेट. ती ऍक्च्युअली स्टोरी जी आहे ना, ती खरी. आता तुम्ही विचारलं बरोबर की ते एक इंग्लिश हे आहे साहित्य ऍस्ट्रॉलॉजीचं, ते रूट ऑफ प्लॅनेट असं त्याचं वर्डिंग आहे. द रूट ऑफ प्लॅनेट ते शिकवणार आहे मी. आता तुम्हाला जस्ट एक हे दिलंय, सूचना दिलेली आहे. बरं, आता कुलकर्णी मॅडम आहात का? स्वागत करता. थँक्यू. हा, बोला बोला, काय म्हणताय? म्हणजे कुबल मॅडम सांगणार आहात, तुम्ही बोला. हो सर. सरांचं ज्योतिषशास्त्रातील प्रत्येक विषय शिकवणं म्हणजे एक पॅशन आणि डेडिकेशननी सर आपल्याला शिकवतात. आणि सर खरंच आम्ही खूप लक्की आहोत की तुमच्याकडनं हे अमूल्य ज्ञान आम्हाला सढळ हाताने नेहमीच मिळत आलेले आहेत. त्यामुळे यासाठी तुमचे किती आभार मानायचे हे तर मला काही कळत नाही, ह्याला शब्दच नाही आहेत. तरी पण थँक्यू फॉर सच अ वंडरफुल कॉन्ट्रीब्युशन सर. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, कुबल मॅडम समारोप करा. सांगा, म्हणजे तुम्हाला जायची घाई असेल तर मग जास्त नाही बोलत, फक्त नाही मला घाई नाही. म्हणालात ना आता जायचंय म्हणून. नाही, तुम्ही बोला. थोडं 2-3 मिनिटात, कारण आता हळदणकर मॅडमनी तसा खूप डिटेल केलाय, पण मला जे वाटतं ते मी आता फक्त सांगते. तर सगळ्यात प्रथम सर
हो हो सांगते सांगते, पण थोडक्यात सांगते. आता मॅडमने पुष्कळ हे केलंय ना तसं. ओके. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. तसेच मी नेहमी म्हणते, तुम्ही म्हणता, इथे उपस्थित सर्वच जण आपल्याला काय म्हणजे हो. सन्माननीय आहेत. त्या सर्वांना पण नमस्कार, सगळ्यांचे आभार आणि सर्वांना विनंती पण, सर खूप छान छान क्लास लावतायत तर सगळ्यांनी या. तर आता आपण आजच्या पत्रिकेची सुरुवात करूया. तर ही सिंह लग्नाची पत्रिका, तिथे गुरु सूर्य आले म्हणजे आपल्याला तर ती पत्रिका छान आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. आणि पण म्हणजे हा सप्तमेश शनी भाग्यात आलाय, तो नीचेचा आहे. शिवाय तस्कर अंश मध्ये, आपण आधी थोडे थोडे निगेटिव्ह पॉइंट घेऊया आणि मग म्हणजे त्याला कसं कसं हे झालं. तर हा उच्च शिक्षित आहे, गुरु आहे म्हणून. सूर्य आहे म्हणजे त्याच्या शिक्षणामुळे त्यांनी चांगली नोकरी पण मिळाली, इन्कम पण सगळं चांगलं मिळालं. पण हा बुध शुक्र पण म्हणजे आपण असं तुम्ही इतकं छान नसतं सांगितलं तर आम्हाला नसतं, म्हणजे आम्ही आपले एक धरून चालतो, अरे हा ह्याच्याकडे राज म्हणजे नीच भंग राजयोग आहे, पण त्याचा काहीच त्याला उपयोग नाही झाला, कारण तिथे केतू आलाय. आणि मग जसं आणि इथे मंगळ आणि चंद्र ते पण समसप्तक, शिवाय तो मंगळ पण क्रोधांश मध्ये आहे. जसा हा शनी इकडे तस्कर अंश मध्ये आहे, तसा तो मंगळ पण क्रोधांश मध्ये आहे. आणि मग गोचरीचं जसं भ्रमण म्हणजे झालं शनीचं, तर तसं तसं त्याला म्हणजे कसं त्याचं खच्चीकरण म्हणण्यापेक्षा म्हणजे आता खच्चीकरणच म्हणावं लागेल, कारण तिथे जेव्हा तो चतुर्थात म्हणजे वृश्चिकेत शनी आला साधारण 2016-17च्या दरम्यान, तर त्याला नोकरी पण म्हणजे सोडायला लागली. तर मग ती का लागली, मग तिकडनं शनी जेव्हा इथे पंचम स्थानात धनुर असे ना, म्हणजे आपण कोदंड शनी म्हणतो, तर त्याची दृष्टी इकडे शुक्रावर म्हणजे जिथे धनस्थानात शुक्र बसलाय, म्हणजे ते कोणामुळं त्याला तशी परिस्थिती त्याच्यावर ओढवली ते पण आपण सांगू शकतो. आणि ह्याच वृश्चिकेतल्या शनीची दृष्टी दशम स्थानावर पण आहे, म्हणजे ते पण कर्मस्थान झालं त्याचं. आणि त्याचा भावेश म्हणजे त्याचा स्वामी तो शुक्र, तो पण इथे धनात बसलाय. जरी बुधा बरोबर असला पण केतू बरोबर पण आहे, त्यामुळं पण म्हणजे त्याला काय म्हणजे त्या नोकरीत त्याला म्हणजे हानी झाली किंवा सोडावी लागली. आणि हे चंद्र मंगळ तर आहे, त्यामुळे त्याला मानसिक ताणतणाव आले. त्याच्यानंतर चंद्र ह्याचा मकरेचा आहे, म्हणून तो आपण म्हणजे त्याची नोकरी सरकारी खात्यात का, तर ते पण आपण सांगू शकतो. आणि अजून ते आई आता हे तुम्ही छान सांगितलं, ते काय भाव श्रीपतीच्या ह्याच्यात म्हणजे मेषेचा शनी आणि म्हणजे चतुर्थातला निचेचा मंगळ, त्यामुळे आता ऑफकोर्स ह्याला म्हणजे त्याची मानहानी झाली, नोकरी गेली. म्हणजे ज्यावेळेस तो सूर्य त्या म्हणजे तो शनी 18 अंशाला जेव्हा टच म्हणजे हे करेल तेव्हा, आणि गुरुला पण नंतर 21 म्हणजे आपोआप त्याचं इन्कम पण गेलं नोकरी गेल्यामुळे. आणि ऑब्विसली आईला त्रास होणारच आणि झाला पण तो. म्हणजे एकंदरीत खूप म्हणजे, आणि बुध शुक्राची म्हणजे हे पण युती जरी चांगली असली तरी केतूमुळे ती म्हणजे काय निष्फळ झाली. आणि हे सगळं असताना आपण लाख म्हणतो सर, की अरे आपण सांगितलं म्हणजे इव्हन आपल्याला सुद्धा सांगितलं की असं होणार आहे, आपण आता पत्रिका आपल्या बघतो, पण तरी हे मला असं म्हणजे नंतर मी तुम्हाला विचारेल कारण आता वेळ नाही. हे नाही नाही विधिलिखित समजा. आहे, हे होतच. आणि कितीही सांगितलं म्हणजे आपणही लोकांना सांगितलं ते नाही ऐकत, आणि मे बी आपण नाही, पण ठीक आहे म्हणजे स्पिरिच्युअल इथे पण बहुतेक ह्या माणसाला वाटत नाही म्हणजे एवढा त्रास व्हावा, आता झाला तो झाला, पण त्याच्या लग्नात गुरु आहे त्यामुळं म्हणजे शक्यता आहे ना तो स्पिरिच्युअलिटीकडे जाण्याची. आणि मग असंच म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना एक असं वळण घ्यायचं, तर असे प्रसंग जर त्याच्याकडे आलेच नाही तर मे बी तो तिकडे नाही जाणार, पण आता तो जाऊ शकतो आणि गेला तर तो सावरेल पण म्हणजे असं. तर म्हणून म्हणजे नेहमी म्हणजे कसंही असलं, मला असं म्हणायचं की आपलं विधिलिखित कसंही असलं तरी माणसांनी नेहमी स्पिरिच्युअल मध्ये राहावं. मग हे येस. प्रसंग येतात जातात डझंट मॅटर, म्हणजे आपण अगदी ते असं हे होऊन जातो. हा की खूप बरोबर, छान. खरंय खरंय. आणि इतकं सर तुम्ही सुंदर सुंदर खूपच छान शिकवत आहात आणि खरंच असं वाटतं की हे क्लास संपूच नाही अजून, म्हणजे हा वेळ पण आम्हाला कमी, पण ठीक आहे आता कमी असं नाही म्हणायला पाहिजे. तुम्ही हे देता हेच हेच खूप आहे, म्हणजे या वयात पण तुम्ही एवढं करू शकता. आम्हाला साधं 10 मिनिट जर कोणी फोनवर बोललं म्हणजे उगाच असं गप्पा मारायला लागल्या मैत्रिणी वगैरे, तर आम्ही ते फोन सुद्धा म्हणजे घेत नाही, म्हणजे आज नको आपला वेळ जायला. आणि तुम्ही तुमचा एवढा बहुमूल्य वेळ आम्हाला देता आणि इतकं छान छान शिकवता, त्यासाठी सगळ्यांतर्फे
कोटी कोटी धन्यवाद and hats off to you and your divine soul. Huge gratitude, huge gratitude, huge शिका, चांगलं शिका. पत्रिका एकदा gratitude. मध्ये बसली की तिचं वळण काय असतं, म्हणून रूट ऑफ प्लॅनेट फार इम्पॉर्टंट आहे. त्याला कुठला रूट मिळालेला आहे बघा तुम्ही. अवश्य प्रत्येक गोष्ट रीड करण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे. नेव्हर फॉरगेट. कळलं? एनिवे, धन्यवाद सगळ्यांचे. खूप खूप धन्यवाद. उपस्थित राहा, चांगलं शिका, पैसे फुकट घालवू नका. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.